कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असणारे आपण सारे मातृपितृतुल्य ज्येष्ठ बंधू आणि भगिनी, आजचा व्याख्यानाचा विषय हिंदू धर्माने आम्हाला काय दिलं असा आहे। मध्यंतरी पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी, जिहादी आतंकवाद्यांनी, तालिबानांनी एका शाळेमध्ये 150 निष्पाप मुलांची गोळ्या घालून हत्या केली आणि जगभर त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या। भारतामध्ये अनेक लोकांनी सद्भावना म्हणून त्या निरागस मारल्या गेलेल्या मुलांना श्रद्धांजली वाहिली। इतकं क्रौर्य धर्माच्या नावाखाली होऊ नये असं सगळ्या समाजाला जगभर वाटलं। त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये कवी गुलजार यांची एक प्रतिक्रिया मीडियाने ठळक छापली। ती प्रतिक्रिया अशी होती की धर्म ही मुदत संपलेली औषधाची गोळी आहे। मला मोठी खिन्नता आली ते वाचल्यानंतर। ठळक प्रसिद्धी दिली मीडियाने याला। एक कवी म्हणून गुलजार इतके मोठे आहेत की त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करायला मला आनंदच वाटेल, पण धर्मसूत्रांबद्दलचं कुठलंही आकलन नसताना या पद्धतीचं एक बेधडक विधान ज्या वेळेला ते करतात त्यावेळेला मला असं वाटतं की गुलजार साहेबांचं धर्मसूत्राचं आकलन गरगरीत भोपळा असलेली अप्रत्यक्ष कबुलीच जणू काय त्यांच्या विचित्र विधानाने त्यांनी दिली। त्यांनी असं विचित्र विधान करण्यापूर्वी धर्मसूत्र काय आहे, हिंदू धर्माने या जगाला काय दिलं हे किमान जाणून तरी घ्यायला हवं होतं। ज्या धर्मात ते जन्माला आले तो धर्म तरी जाणून घ्यायला हवा होता। आणि ज्या वेळेला अशा पद्धतीच्या घटना घडतात, ज्या वेळेला तरुण मुलांच्या मनामध्ये आपल्या स्वतःच्याच हिंदू धर्माबद्दल संदेह निर्माण होतो, भगवा दहशतवादापासून काही वेगळे वेगळ्या प्रकारचे शब्द प्रयोग दुर्दैवाने केले जातात मीडियामध्ये आणि काही राजकारणी करतात, त्यावेळेला हिंदू धर्माने आम्हाला काय दिलं याचं चिंतन करणं क्रमप्राप्त आहे असं मला वाटतं। धार्मिक असणं म्हणजे बावळटपणा नाही आहे। धार्मिक असणं हे अत्यंत तर्कशुद्ध आहे, अत्यंत विज्ञानाशी सुसंगत आहे। पण धर्मसूत्र नेमकी काय आहेत जी कालातीत आहेत, हजारो वर्ष टिकली आणि इथून पुढे हजारो वर्ष टिकतील, निर्णायक रीतीने त्याचा प्रभाव राहील भारतीय जनमानसावरच नव्हे तर जगावर सर्वत्र। असं शाश्वत सूत्र या धर्मसूत्रांमध्ये काय आहे की ज्याचं अनुसरण या देशामध्ये कोट्यवधी लोक आजही करतात आणि जगभर लोकांना उत्सुकता आहे, जिज्ञासा आहे, पराकोटीची जिज्ञासा आहे हिंदू धर्म आणि भारतीय जीवनसूत्रांबद्दल, तत्वज्ञानाबद्दल। याकरता धर्मसूत्र काय आहेत, हिंदू धर्माने आम्हाला काय दिलं आणि हिंदू धर्माने जगाला काय दिलं याचा थोडक्यात परामर्श आजच्या व्याख्यानामध्ये घेण्याचा आपण प्रयत्न करूया। सध्या सगळीकडे पर्यावरण प्रदूषण या सगळ्या गोष्टींवर चर्चा आपल्याला ऐकू येते। ज्याच्याबद्दल ममत्व वाटतं, ज्याच्याबद्दल प्रेम वाटतं त्यांच्याशी चांगलं वागावं या पद्धतीचा एक स्वाभाविक संस्कार आहे। आईला आपल्या अपत्यांबद्दल जे प्रेम वाटतं त्याकरता ती स्वतः अर्धपोटी राहून आपल्या अपत्यांचं पालन करत असते, सतत त्यांचं चिंतन तिच्या मनामध्ये असतं। ही स्वाभाविकता आहे। हिंदू धर्मामध्ये विवेकानंद म्हणतात आणि गांधीजी सुद्धा म्हणतात की ज्या वेळेला एका निरागस बालकाला किंवा बालिकेला त्या अपत्याची आई सकाळी आंघोळ घालते त्यावेळेला आंघोळीचा एक एक तांब्या डोक्यावर ओतताना ती आई असं म्हणते, गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिम कुरु। भारताच्या कुठल्याही भागामध्ये राहणारी आई ज्या वेळेला या 7 पवित्र नद्यांची नावं घेते त्यावेळेला त्या बालकाच्या मनावर असा संस्कार करते की या सगळ्या पवित्र नद्या या आमच्या आहेत आणि या जलाने, पवित्र जलाने मी स्नान करतो। शिवछत्रपतींना राज्याभिषेकाच्या वेळेला ज्या पवित्र नद्यांच्या पाण्याने स्नान घालण्यात आलं त्यावेळेला या सगळ्या पवित्र नद्यांचं पाणी देशातनं सर्वत्र आणलं गेलं आणि मग त्या पवित्र नद्यांच्या पाण्याने स्नान घातलं शिवछत्रपतींना। एवढी नद्यांची महत्ता या प्रार्थनेतनं धर्मसूत्र
धर्मसूत्रांनी लहान निरागसपणामध्ये संस्काराच्या रूपामध्ये भारतामध्ये निर्माण केल्यानंतर सुद्धा याकडे विकासाच्या नावाखाली जो समाज दुर्लक्ष करतो, उच्च शिक्षणाच्या नावाखाली ज्यांनी अवहेलना केली या पद्धतीच्या संस्कारांची, त्यांनी अनेक प्रकारच्या कारखान्यांनी आणि अनेक प्रकारच्या शोधांनी सगळ्या गावाचं ड्रेनेज आणि घाण आणि वेगवेगळ्या कारखान्यांची आउटलेट जोडून नद्या प्रदूषित केल्या. हे पाप या देशातल्या निरागस मनुष्याने केलेलं नाही, आपण लक्षात घ्या. उच्च विद्या विभूषित मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीमध्ये सेकंड हँड इडिओटिक शिक्षण घेतलेल्या लोकांनी हे पाप केलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हिंदू धर्माने आम्हाला नद्यांबद्दलची जी प्रेमाची, आस्थेची, आत्मीयतेची, संस्काराची शिदोरी लहानपणी दिली, त्याचा आम्ही त्याग केला. त्यामुळे दुर्दैवाने हे प्रदूषण आहे. हिंदू धर्म या सगळ्या गोष्टींपासून मूलभूत चिंतन करतो. वागावं कसं, बोलावं कसं, उच्चार कसे असावेत, प्रकृतीचा आणि मनुष्याचा संबंध काय, मनुष्याचा आणि समाजाचा संबंध काय, या संपूर्ण प्रकृतीमध्ये, सृष्टीमध्ये एकसूत्रता कशी आहे, वेगवेगळ्या प्रकारचं विभाजन मनुष्यामध्ये न करण्याकरता आम्ही काय करायला हवं, याचं सगळं चिंतन आपल्याला धर्मसूत्रांमध्ये, आपल्या वाङ्मयामध्ये, संत वाङ्मयात उघडपणाने दिसतं आणि स्पष्ट आहे ते अतिशय. विवेकानंदांसारखा माणूस पाश्चिमात्य देशाने पौर्वात्य विचारसरणी, आत्म्याची संकल्पना, 5 इंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, 11 मन, बुद्धी, अहंकार, मी ही जाणीव, या शरीराच्या पलीकडे माझं अस्तित्व, या सगळ्या गोष्टी विवेकानंदांसारखा मनुष्य ज्यावेळेला पाश्चिमात्यांना अतिशय तर्कशुद्ध वैज्ञानिक पद्धतीने समजावून सांगतो, त्यावेळेला पाश्चिमात्य समाज संमोहित झाला. हिंदू धर्म इतक्या तर्कशुद्ध संकल्पना देतो आपल्याला. हिंदू धर्मामधली मूर्तीपूजा जी आहे हा वेडगळपणा नाही आहे. या संपूर्ण विश्वामध्ये ईश्वराखेरीज दुसरं काहीही नाही आहे. ईशावास्यमिदं सर्वम यत्किंच जगत्याम जगत, या विश्वामधला कण न कण ईश्वराने व्यापलेला आहे. सर्व काही ईश्वरमय आहे. मग सर्व काही ईश्वरमय, पण माझ्या चर्मचक्षूंना, माझ्या डोळ्यांना ते दिसत नाही, माझ्या इंद्रियांना ते अनुभवता येत नाही, कारण त्या पद्धतीची तरलता माझ्या डोळ्यांना, माझ्या इंद्रियांना नाही आहे. मग त्या ईश्वराचं पूजन मी कसं करायचं? ते एका प्रतीकाच्या रूपामध्ये, एका मूर्तीच्या रूपामध्ये, पाषाणाचं एखादी मूर्ती जर तयार केली आणि विठ्ठल त्याला जर मी म्हटलं, त्याला जर श्रीकृष्ण म्हटलं, त्याला प्रभू रामचंद्र म्हटलं, भगवान विष्णू म्हटलं, किंवा महादेवांची एक शंकराची पिंडी जर ठेवली आणि त्यामध्ये मी जर ईश्वर मानला, तर मी निराकार असलेला ईश्वर माझ्या धारणेकरता मनामध्ये मला सोपा जावा याकरता मी तयार केलेलं ते प्रतीक आहे. पाषाण म्हणजे ईश्वर आहे अशी माझी संकल्पना नाही, पण निराकार आणि विराट ईश्वराची धारणा त्या पाषाणाच्या छोट्या मूर्तीमध्ये करता येणं माझ्या मनाच्या स्थितीला अनुकूल आहे, म्हणून मी ईश्वराची पूजा त्या रूपामध्ये करतो, असं भारतीय परंपरेमध्ये सांगतात. आणि याच्या पलीकडे संतांनी आमचा क्रमविकास बौद्धिक पातळीवर व्हावा याकरता असं सांगितलं आहे. विवेकानंद म्हणतात, समर्थ रामदास म्हणतात, तुकोबा राय म्हणतात, माऊली म्हणतात. या सगळ्या लोकांनी मनुष्यात ईश्वर जो आहे तो पाहावा हे सांगितलं आपल्याला. हे धर्मसूत्रांनी आम्हाला दिलेली देणगी आहे. जोपर्यंत मनुष्यामधला ईश्वर आपल्याला दिसत नाही तोपर्यंत ईश्वराचा खरा साक्षात्कार आपल्याला होणार नाही. आणि मनुष्याचं दुःख त्याचं कारण अज्ञान आहे आणि अज्ञानातनं दुःखमुक्त होता येत नाही. ज्ञान जोपर्यंत संपादन करत नाही तोपर्यंत दुःखमुक्त होताच येणार नाही, हे धर्मसूत्र आपल्याला समजावून सांगतं. आणि त्याकरता अगदी साध्या व्यवस्था रचना आमच्या धर्मसूत्रांमध्ये रूढी आणि परंपरांच्या रूपामध्ये केल्या. त्याचा धर्मसूत्रांच्या आधाराने अत्यंत वैज्ञानिक आणि 21व्या शतकाशी सुसंगत अर्थ लावण्याची वेळ आता आलेली असं माझं प्रामाणिक मत आहे. आमच्या घरातली आई आजी तुळशीला प्रदक्षिणा घालतात सकाळी उठल्यानंतर पाणी घालून. हे किती वैज्ञानिक आहे. ती बिचारी इंग्लिशमधनं व्याख्यान देऊन सांगू शकणार नाही, पण ती अत्यंत वैज्ञानिक काम करते. जी तुळस ओझोन देते, जी तुळस ऑक्सिजन देते, ज्या तुळशीच्या पानांच्या ग्रहण करण्याने अन्न शुद्ध होतं. अन्नावर तुळशीपत्र टाकतात. श्रीकृष्णाला आवडतं एवढं एकच कारण नाही आहे. त्या तुळशीचं पान जे आहे ते शरीराचं शुद्धीकरण करतं. त्याकरता तुळशीच्या पानाचा उपयोग आहे. तुळस अत्यंत औषधी आहे. तुळशीच्या मंजिऱ्या अत्यंत औषधी आहे. त्याचं काष्ठ अत्यंत औषधी आहे. पंचांग त्याची औषधी आहेत सगळी. तर तुळशीला प्रदक्षिणा घालून
सूर्योदयाच्या अगोदर उठायचं, सूर्योदयाच्या अगोदर स्नान करायचं, सूर्योदयाच्या वेळेला तुळशीला प्रदक्षिणा घालायची, तुळशीला पाणी घालायचं, सूर्य उगवता सूर्यबिंब जो आहे त्या सूर्यबिंबावर त्राटक करायचं, म्हणजे सूर्यबिंब बघायचं डोळ्यांनी, तेजस्विता सूर्यबिंबाची डोळ्यामध्ये साठवायची, त्यातनं मिळणारी सूर्यप्रकाशांना जीवनसत्व जी आहेत, वैद्यो नारायणो हरिही, ज्या वेळेला हजारो कोटी रुपयांची ॲलोपॅथीची औषधं विकली जातात या देशामध्ये आणि कट प्रॅक्टिसमध्ये कित्येकदा डॉक्टर लोक चित्रविचित्र गोष्टी करताना दिसतात शहरांमधनं, आपल्याला मोठ्या मोठ्या मेडिकल फाउंडेशन्समधनं, की सामान्य नव्हे मध्यमवर्गीय मनुष्याच्या आवाक्याच्या बाहेर गेलेले सर्व प्रकारच्या रोगांवरचे उपचार शहरी भागामधनं आता. अशा वेळेला वैद्य नारायणो हरिही हे सूत्र माझा हिंदू धर्म सांगतो. आणि सकाळी उगवत्या सूर्याच्या सूर्यप्रकाशामध्ये या पद्धतीने तुम्ही थोडा वेळ काढल्यानंतर, तुळशीला प्रदक्षिणा घातल्यानंतर तुमचं आरोग्य ठणठणीत राहील. यात काय विशेष आहे? स्वाभाविक आहे. मग आपलं आरोग्य कसं असावं हे रूढी परंपरेच्या रूपामध्ये आमच्या संस्कृतीमध्ये उत्तम गुंफण केली. यात काय चुकलं? तुळशीला प्रदक्षिणा घालणाऱ्या आईला, तिची खिल्ली उडवणारी उच्च विद्या विभूषित मुलं त्याच घरातली, कडाक्याच्या थंडीमध्ये बुद्धी गहाण टाकून मेंदूला झिंझिणी येताना पेप्सी आणि कोक पितात, त्यावेळेला त्यांना शरम वाटत नाही का? हा माझा प्रश्न आहे. अमेरिकेने, पाश्चिमात्य लोकांनी आपल्याला दिलेली देणगी आहे पेप्सी आणि कोक. त्या बाटल्या जर तुम्ही बघितल्या तर त्या बाटल्यांच्या पॅकिंगवर लिहिलं डज नॉट कंटेन एनी फ्रूट ज्यूस, फळांचा रस नाही आहे त्याच्यामध्ये. मुळात ते एडिबलच आहे की नाही याबद्दल जगभर संदेह आहे. त्याचे काय साईड इफेक्ट आहेत या विषयावर चर्चा झाली. त्याच्यात कीटकनाशकांचे विषारी पेस्टिसाइड सापडले यावर चर्चा संसदेत सुद्धा झाली. आमचं धर्मसूत्र आईला तुळशीला प्रदक्षिणा करायला सांगतं, सकाळी सूर्याला नमस्कार करायला सांगतात. सूर्य नमस्कार आमच्या व्यायाम प्रकारामध्ये समाविष्ट आम्ही केलेले आहेत. बिल क्लिंटन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यावेळेला बिल क्लिंटनच्या वैद्यकीय पथकाचे प्रमुख जे डॉक्टर होते त्यांनी सूर्य नमस्कार कसे घालायचे बिल क्लिंटनना शिकवलं आणि त्यावर एक पुस्तक त्या कन्सल्टंट डॉक्टरने लिहिलं. अमेरिकेमध्ये ते बेस्ट सेलर झालं. त्या पुस्तकाचं नाव सन सॅल्युटेशन्स असं आहे. अमेरिकेतनं आल्यानंतर आमच्या सूर्य नमस्कारांची किंमत आम्हाला कळणार नसेल तर आम्ही इतकी बुद्धी गहाण का टाकावी? हे आमच्या धर्मसूत्रांनी दिलंय, आमच्या संस्कृतीने आम्हाला दिलेलं आहे. आधुनिक अर्थशास्त्र आपल्याला सांगतं की संपत्तीशिवाय तुमचा निभाव नाही लागणार. पैसे मिळवले पाहिजेत. कसेही मायावी मार्गाने संपत्ती मिळवण्याचे अनेक मार्ग पाश्चिमात्य लोकांनी शोधले. आमच्या हिंदू धर्मामध्ये आम्हाला संपत्तीला लक्ष्मी मानायला शिकवलेलं आहे. आमचं धर्मसूत्र सांगतं की न्याय्य मार्गाने तुम्ही संपत्ती मिळवा, श्रमाने संपत्ती मिळवा, बुद्धीने संपत्ती मिळवा. समर्थ रामदास म्हणतात अचाट बुद्धी चालवावी, बळेची लक्ष्मी घरी आणावी. बुद्धी चालवून आणावी लक्ष्मी घरी, आणि लक्ष्मी घरी आणताना ती राजमार्गाने आणावी. तिचं स्वागत करावं, तिचं पूजन करावं लक्ष्मीचं. कारण लक्ष्मीचं अधिष्ठान भगवान महाविष्णूंचे पाय आहेत, त्यांचे पदकमल आहेत. विष्णूंचे पदकमल हे लक्ष्मीचं अधिष्ठान आहे. इतकं पावित्र्य लक्ष्मीला आम्ही दिलंय, संपत्तीला दिलेलं आहे, धनाला दिलेलं आहे. लक्ष्मीची पूजा करणाऱ्या भारतीयांनी कधीही अप्सरेची पूजा नाही केली. महालक्ष्मीची देवस्थान आहेत आमच्याकडे, अप्सरेची नाही आहेत. अप्सरा आज एकाचा हात धरून जाईल, उद्या दुसऱ्याचा हात धरून जाईल, परवा तिसऱ्या बरोबरच जाईल. भ्रष्टाचार करून मिळवलेली संपत्ती या पद्धतीची मायावी संपत्ती आहे, ती अप्सरा आहे. त्याचं पूजन करण्याची हिंमत लोकांची आजही होत नाही आणि आलेली संपत्ती ज्या मार्गाने येते त्याच मार्गाने जाते. हे हिंदू धर्मसूत्र आपल्याला सांगतं की फक्त संपत्तीचं हस्तांतरण एका मनुष्याकडनं दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडे होतं हे खोटं आहे. एका मनुष्याने मला काही 1000 रुपये दिले तर फक्त रुपयांच्या नोटा माझ्याकडे येत नाहीत. त्या संपत्तीबरोबर येणाऱ्या वासना आणि विकार माझ्यापर्यंत संक्रमित होतात. हे भारतीय संस्कृती आपल्याला सांगते. आणि साध्या साध्या गोष्टींमधनं ते चिंतन आपल्याला दिसतं. ज्या वेळेला तुम्ही दक्षिणा पुजाऱ्याला देता त्यावेळेला पुजाऱ्याकडे पाण्याचं एक भांडं ठेवलेलं असतं. त्यावरचा रुपया जर असेल, नाणं असेल, तर ते नाणं त्या पाण्यामध्ये बुडवून तो द्या म्हणतो. म्हणजे तुमच्या वासनांपासून गंगाजलाने ते शुद्ध करून मला द्या. तुमची पीडा त्या संपत्तीबरोबर आलेली मला नको, असं तो अप्रत्यक्षरित्या तुम्हाला सुचवतो. याला धर्मसूत्र आणि याला संस्काराचं सूत्र म्हणतात. हे शिकवलंय आम्ही भारतामध्ये, हे शिकवलंय, लहानपणापासून शिकवलंय आहे
की संपत्ती न्याय्य मार्गाने मिळवायला हवी आणि मग ती लक्ष्मी आहे. अन्याय्य मार्गाने मिळवलेली संपत्ती लक्ष्मी नव्हे, ती अप्सरा आहे. मग स्वाभाविक आहे ती ढाबा संस्कृतीकडे जाईल. स्वाभाविक आहे ढाबा संस्कृतीपासून पब पर्यंत, डान्स बार पर्यंत ती संपत्ती जाईल, कारण त्या संपत्तीचा उगमच मुळी विचित्र आहे. महात्मा गांधींनी भारतीय परंपरेतली धर्मसूत्रांनी सांगितलेली 7 आर्य सत्य सांगितली आहेत. ज्या मनुष्याला महात्मा म्हणून या देशाने स्वीकारला नव्हे, जगाने गांधीजींचं तत्वज्ञान सत्यावर आधारित जे आहे त्याला पर्याय नाही आहे. माणुसकीवर आधारलेलं, मानवतेवर आधारलेलं, आत्मनिर्भरतेवर आधारलेलं, शुद्धतेवर, विचाराच्या आचाराच्या आधारलेलं, संयमावर आधारलेलं, साधेपणावर आधारलेलं, श्रमजीवी असण्यावर आधारलेलं, श्रमसंस्कृतीवर आधारलेलं गांधींचं साधं सरळ जीवन जे आहे ते जगाने स्वीकारलं आहे. त्या गांधीजींनी 7 आर्य सत्य सांगितली. त्यातलं एक आर्य सत्य गांधीजी असं सांगतात भारतीय परंपरेतलं, ते म्हणतात माझ्या आजीने मला शिकवलं ती ही आर्य सत्य. लहानपणी त्याचा अर्थ कळत नव्हता, आता मी त्याचा अर्थ लावला असं गांधीजी म्हणतात. त्यातलं एक आर्य सत्य आहे की श्रमाशिवाय मिळालेली संपत्ती त्या व्यक्तीचं कल्याण करू शकत नाही, त्या समाजाचं कल्याण करू शकत नाही. शेतकरी वर्षानुवर्ष कष्ट करून संपत्ती मिळवत होता. दारिद्र्याचे चटके जरी त्याला बसत असले तरी सुद्धा त्या भूमीवर काळी आई म्हणून त्याने प्रेम केलं. भूमी ही आपली माता आहे, गाय ही आपली माता आहे, हे धर्मसूत्रांनी आम्हाला शिकवलं. शहरांजवळच्या ज्या जमिनींचे भाव आकाशाला भिडले आणि 10 वर्षामध्ये 10 पट 20 पट त्या जमिनींचे भाव झाले आणि 1 2 एकर कोरडवाहू जमिनीमध्ये 7 8 10 पोती 12 पोती धान्यापलीकडे आणि जनावरांसाठी थोड्या कडब्या पलीकडे जास्त काही उत्पन्न येत नव्हतं. त्या शेतकऱ्यांना लोकांनी सल्ला दिला की इतके पैसे मिळतात चौरस फुटाने, तुम्ही विकून टाका जमीन. दुर्दैवाने काही शेतकरी आणि त्यांची तरुण मुलं उदारीकरणाची, ग्लोबलायझेशनची झिंग ज्यांच्या डोक्यामध्ये होती, इम्पोर्टेड कार्स ज्यांना आकर्षित करत होत्या, मोबाईल फोन्स, कॉम्प्युटर्स ज्यांना आकर्षित करीत होते, त्यांनी त्यांच्या 1 2 एकर जमिनी चौरस फुटावर कोटी रुपये किंमत येते म्हणून विकल्या आणि विकल्यानंतर ती संपत्ती कापूर वाऱ्यावर उडून जावा आणि पाणी उडून जावं साठलेलं सूर्यप्रकाशात. त्या पद्धतीने 4-2 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये त्या जमिनींची मिळालेली संपत्ती, पैसे ते उडून गेले वाऱ्यावर आणि 7-12चा गेल्या कित्येक पिढ्यांचा त्यांच्या नावाने असलेला उतारासुद्धा गेला. ते अक्षरशः कफल्लक झाले. श्रम न करता मिळालेली संपत्ती पुढे साठवून ठेवता येत नाही, त्याची गुंतवणूक करणे इतकं शहाणपण संस्काराशिवाय येत नाही. आणि या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्षावधी शेतकरी मिळालेली संपत्ती स्वतःकडे नीट न ठेवल्यामुळे, त्याचं रक्षण न केल्यामुळे देशोधडीला लागल्याची लक्षावधी उदाहरणं महाराष्ट्रात दिसतात. तुमच्याही गावाच्या आसपास दिसतील अशी. धर्म संस्कार आमचा करतो की भूमी ही माता आहे, त्याचा व्यापार करू नये. काय चुकतंय आमच्या धर्मसूत्रांचं मला समजावून सांगा. श्रमाशिवाय संपत्ती मिळाली तर तुमचं कल्याण करू शकत नाही, हे धर्मसूत्र गांधीजी सांगतात. 7 आर्य सत्यांमध्ये वर्ध्याच्या आश्रमात लिहिलेलं आहे. हे काय चुकीचं आहे? स्वच्छता ज्याच्या करता त्याचं मन स्वच्छ असायला हवं, त्याचं अंतःकरण शुद्ध असायला हवं. त्याकरता मुखाने नामस्मरण करत हाताने झाडू चालवा. गाडगे बाबा म्हणायचे मुखाने नाम आणि हाताने काम, यामुळे मनही शुद्ध होईल आणि गावच्या गाव शुद्ध होईल. हा संस्कार आम्हाला धर्माने दिलेला आहे. नरेंद्र मोदींनी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आता जे स्वच्छता अभियान या देशामध्ये राबवलं, या स्वच्छता अभियानाची अशी हजारो वर्षाची परंपरा या देशामध्ये आहे. मंत्र्यांचे दौरे असले तर गावातले रस्ते स्वच्छ होतात. घरामध्ये पाहुणे येणार असले तर घराचा दिवाणखाना, बैठकीची खोली, बेडरूम सगळं स्वच्छ होतं, अंगण स्वच्छ होतं. आमचा धर्म आम्हाला विचारतो की ज्या परमेश्वराला तुम्ही स्वतःच्या हृदयामध्ये निमंत्रित करणार आहात ते हृदय शुद्ध स्वच्छ असलं पाहिजे की नाहीये. पाणी स्वच्छ असेल तर पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं लखलखीत. पाण्यामध्ये पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब त्याच्या नजरेला नजर देताना तुम्हाला नजर रोखता येत नाही, त्यावर डोळे दिपून जातात, काळवट डोळ्यापुढे अंधारी येते. प्रत्यक्ष सूर्यबिंबाकडे तुम्ही पाहू शकत नाही, इतकी तेजस्विता आहे. पाण्यामध्ये सुद्धा सूर्यबिंबाकडे तुम्ही पाहू शकत नाही, पण पाणी शुद्ध असलं तर सूर्यबिंब जसंच्या तसं पडेल त्यामध्ये.
पाण्यावर शेवाळ साचलं तर सूर्यबिंब त्यात दिसत नाही, सूर्यबिंबाचाही नाईलाज होतो. आमचे संत आम्हाला सांगतात की तुमच्या हृदयामध्ये जे पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे. मनुष्यामध्ये सुप्तावस्थेत ईश्वर दडलेला आहे. तो ईश्वर प्रकट होण्याकरता मनुष्याचं चित्त शुद्ध असेल, शुद्ध चित्तामध्ये शुद्ध अंतःकरणामध्ये ईश्वराचं दर्शन होतं. अंतःकरण मलिन असेल तर ईश्वराचं दर्शन होणं शक्य नाही आणि स्वतःतलं ईश्वरत्व जागृत होणं शक्य नाही आहे. त्याकरता चित्ताची शुद्धता जरुरी आहे, हे धर्मसूत्र आम्हाला सांगतं. आणि हे सांगणाऱ्या धर्मसूत्रांनी मग यम आणि नियम लिहिलेत. आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हा अष्टांग योगाचा मार्ग आम्हाला सांगितला. यम आणि नियम, यमामध्ये पहिले 5 सत्य, अहिंसा, अपरिग्रह, अस्तेय, ही सगळी सूत्र आहेत. सत्यापासून प्रारंभ होतो आमच्या धर्मसूत्रांचा. या देशामधला एकही जीवन व्यवहार एकही क्षेत्रामधला सत्यावर आधारित दुर्दैवाने नसला तरी सुद्धा या देशामध्ये प्रत्येक घराण्यामध्ये प्रत्येक आई आपल्या मुलाला सांगते की अरे सत्य बोल, खरं बोल, खरं बोल. विवेकानंदांना भारतामध्ये ज्यावेळेला एक मनुष्य विचारतो की स्वामीजी, ज्या ब्रिटिशांनी आम्हाला पशूंपेक्षा निकृष्ट दर्जाची वागणूक दिली, पशुसुद्धा समजत नाहीत, इतक्या निकृष्टपणाने ते वागतात, इतके निर्दयतेने भारतीयांची वागतात, आणि त्यांनी तुम्हाला देवादिकाने दुर्लभ असणारा या पद्धतीचा सन्मान दिला, याचं कारण काय? त्यावेळेला विवेकानंद त्याला असं म्हणतात की याचं कारण असं आहे की मी सत्य माझ्या हृदयामध्ये धारण केलेलं आहे. सत्य हृदयामध्ये धारण केलं तर ओज या नावाची एक शक्ती मानवी देहामध्ये संचारित होते आणि मग तो मनुष्य जे बोलतो त्याला ओजस्वी म्हणतो समाज, आणि त्यातनं एक धार येते त्याच्या बोलण्याला, एक असाधारण सामर्थ्य, तेजस्विता त्याच्या वाणीला प्राप्त होते की ज्यामुळे सगळं विश्व त्याच्यावर विश्वास ठेवायला उत्सुक असतं. ते म्हणाले भारतीय परंपरेमध्ये सांगितलेली एक 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 सूत्र जी आहेत यातल्या एका सूत्राचं तू अध्ययन कर, एका सूत्राचा अवलंब कर, एक सूत्र जगण्याचा प्रयत्न कर, तुला लक्षात येईल की सगळं जग तुझ्या प्रभावाने तुझ्या पुढे नतमस्तक होईल. त्या पुढे जाऊन विवेकानंद त्याला असं म्हणतात की फक्त 12 वर्ष सत्य बोलण्याचं व्रत जर तू अंगीकारलंस आणि 12 वर्ष सत्य जर बोलू शकलास निर्भयतेने, एकदाही 12 वर्षात तू असत्य बोलला नाहीस तर मी तुला वचन देतो की मी देहाने जरी या जगात नसलो तरी सुद्धा मी असेन तिथून तुझ्या पायावर डोकं ठेवण्याकरता, तुला वंदन करण्याकरता परत येईन. विवेकानंदांसारखा एक माणूस सत्य या एका तत्वाबद्दल ज्या वेळेला इतक्या आत्मविश्वासाने बोलतो, आणि विवेकानंदांनी केलेला दिग्विजय पाश्चिमात्य राष्ट्रांचा त्याचं स्मरण ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला किमान आपल्याला कळायला हवं की धर्मसूत्रांनी आम्हाला काय दिलेलं आहे. सरड्यासारख्या रंग बदलणाऱ्या लोकांना समाजाने उखडून फेकून दिलं. नोटांची लाच मतदान करण्याकरता देत असताना सुद्धा मनुष्याच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी त्याला असं वाटतं की या देशामध्ये नव्हे या जगामध्ये सत्याची प्रतिष्ठापना व्हावी आणि त्याचा प्रारंभ माझ्यापासून व्हावा. मोहवश संपत्तीच्या, मायावी संपत्तीच्या आहारी न जाता मी माझ्या राष्ट्राच्या रक्षणाकरता, राष्ट्राच्या हिताकरता, पुढच्या पिढ्यांच्या हिताकरता काहीतरी केलं पाहिजे आहे, तर प्रामाणिकपणाने किमान मतदान करायला हवं. हा विश्वास यावेळेला जागृत झाला. याचं कारण त्या पद्धतीची माणसं पहिल्यांदा समोर दिसली की जे प्रधानमंत्री न म्हणता प्रधान सेवक स्वतःला म्हणावं असं त्या माणसांनी सांगितलं. त्याचा प्रभाव लोकांवर, समाजावर एवढा पडला की संपूर्ण देशामध्ये एक विश्वसनीयता कशाला म्हणावी याबद्दलची आणि विश्वासार्हतेची एक लाट उत्पन्न झाली आणि लोकांनी विश्वास ठेवला, सत्ता दिली. अण्णा हजारेंसारख्या मनुष्याच्या पाठीशी काही कोटी लोक उभे राहतात, त्याचं काय कारण आहे? साधा माणूस आहे, अल्पशिक्षित मनुष्य आहे, फार विद्वान नाही आहे, फार बुद्धिमान नाही आहे, अगदी नेहरूंसारखी आकर्षक पर्सनॅलिटी नाही आहे, व्यक्तिमत्व नाही आहे. पण त्यांनी सांगितलं की न्यायावर आधारित व्यवस्था हवी, आम्हाला पारदर्शकता हवी, कारभारामधनं समाजाला त्यांचे न्याय अधिकार मिळाले पाहिजे, त्याला गुलामासारखं वागवू नका, त्याला माहितीचा अधिकार मिळाला पाहिजे.
सरकारी कचेरीमधल्या तांबड्या रंगाच्या फाईल्समध्ये त्याचा श्वास कोंडणारे सामान्य मनुष्याचे निर्णय होतात आणि करोडो रुपयाची उधळपट्टी होते. तिथे नेमकं काय होतं हे कळण्याचा त्याला अधिकार आहे. याकरता आंदोलन केलं आणि आंदोलनाकरता महात्मा गांधींनी जो मार्ग अवलंबला त्या असहकाराचा मार्ग अवलंबला, सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला. सत्याचा आग्रह म्हणजे सत्याग्रह. महात्मा गांधी असतील, अण्णा हजारे असतील, त्यानंतर नरेंद्र मोदींसारखा माणूस जे काय आहे ते सत्य उघडपणाने आडपडदा न ठेवता, बुलेट प्रूफ जॅकेटचा आधार न घेता, या देशाच्या सरकारच्या अंतर्गत अनेक सरकार आहेत आणि एकच सरकार या देशामध्ये असलं पाहिजे आणि त्या देशातल्या शेवटच्या मनुष्याचं हित पाहणारं असावं याकरता मी कटिबद्ध आहे आणि मी तुमचा सेवक आहे असं ज्यावेळेला माणूस म्हणतो त्यावेळेला मला असं वाटतं की महात्मा गांधींपासून मोदींपर्यंत एक वर्तुळ धर्मसूत्राच्या आधाराने विश्लेषण करणारं, मानसिकता बोलणारं एक पूर्ण झालंय. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महात्मा गांधींना एक मनुष्य भेटायला आला, राजस्थानमधनं भेटायला आला. खूप श्रीमंत मनुष्य होता. त्याचा दिवाण अगोदर पुढे पाठवलं दिवाणजींना त्याने आणि गांधीजींना भेटायला तो आला मनुष्य. त्या दिवाणजीने सांगितलं की सेठ जी आपको मिलना चाहते हैं, राजस्थान से आए हैं, आपको स्वतंत्रता आंदोलन के लिए कुछ राशि दान में देना चाहते हैं. महात्मा गांधी पत्र लिहित बसले होते. कमरेला पंचा, वर उपरणं पांघरलेलं, पालथी मांडी घालून डेस्कवर पत्र लिहित बसले होते. ते ग्रहस्थ आले, अतिश्रीमंत ग्रहस्थ, त्या काळात कोट्याधीश असलेला मनुष्य. महात्मा गांधी खाली बसलेत म्हटल्यावर स्वाभाविक आहे, खाली चटईवर बसावं लागलं त्यांना. बसले ते पत्र लिहित होते. पत्र लिहून पूर्ण केलं. चष्मा असा नाकावर सरकवला गांधीजींनी आणि गांधीजी त्यांना म्हणाले, क्यों भाई क्या चाहते हो. त्यांनी नमस्कार केला गांधीजींना. गांधीजींनी त्यांना नमस्कार केला. पुढे गांधीजी म्हणतात की कहो भाई क्या चाहते हो, मैं तो आपका सेवक हूं. तिथे एक ब्रिटिश पत्रकार बसला होता. त्याला मोठी गंमत वाटली. गांधीजी मैं तो आपका सेवक हूं असं प्रत्येक आलेल्या मनुष्याला म्हणायचंय. तो म्हणाले ही कमालच आहे, राष्ट्रपिता प्रत्येकाला मैं तो आपका सेवक हूं असं कसं काय म्हणतो. पण तो थोडा वेळ शांत बसला. त्या अतिश्रीमंत मनुष्याने त्यांना सांगितलं गांधीजींना की बापूजी, स्वतंत्रता आंदोलन के लिए मैं कुछ राशि दान देना चाहता हूँ. त्या काळामध्ये काही लाख रुपये वगैरे देतो म्हणाला. की ज्या काळामध्ये एक 10 रुपये पगार असणारं कुटुंब उच्च मध्यमवर्गीयासारखं जगायचं, इतकी संपत्तीला किंमत ज्या काळात होती, त्या काळात काही लाख रुपये देण्याची त्याची तयारी होती. गांधीजी शांतपणे त्याला म्हणतात की क्या आप स्वतंत्रता आंदोलन में सक्रिय हो सकते हो मेरे साथ. ब्रिटिशांच्या लाठ्या खाणार का, तयार होणार का, थेट माझ्याबरोबर सहभागी होणार काय आंदोलनात असं विचारतात. त्यावेळेला तो मनुष्य म्हणतो की बापूजी मैं इतना वक्त नहीं निकाल सकता. तर गांधीजी म्हणाले कि जो वक्त दे सकता है वो मेरी दृष्टि में अमीर है, श्रीमंत है. तो जो देश के लिए वक्त नहीं दे सकता वो तो ज्याला आपण हे म्हणतो ना कफल्लक, गरीब, तो माझ्या दृष्टीने गरीब है. गांधीजी म्हणाले कि आपके 5 लाख रुपए की राशि लेके मैं क्या करूंगा. पैसे से तो स्वतंत्रता नहीं आएगी, आदमियों से आएगी, मनुष्य से आएगी, परिश्रम से आएगी, राष्ट्रनिष्ठा से आएगी, सत्य से आएगी, सत्य के आग्रह से आएगी, असहकार से आएगी. संपत्ती ही मनुष्याच्या तुलनेमध्ये दुय्यम आहे. या पद्धतीचा संस्कार जसा गांधींनी केला, तसा विवेकानंदांनी केला, तसा टिळकांनी केला, तसा सावरकरांनी केला. संपत्तीचा पाठलाग नाही केला आमच्या लोकांनी कधी. ज्ञानोबा तुकोबांनी संपत्तीचा पाठलाग नाही केला. सोने नाणे आम्हा मृत्युके समान तुकाराम महाराज म्हणतात, त्यामध्ये गहन तत्वज्ञान आहे. मनुष्य हा संपत्तीपेक्षा जास्त मौल्यवान आहे. हे आमच्या भारतीय संस्कृतीने आपल्या मनामध्ये भिनवलं, संस्कारित केलं आपल्याला. जसं सत्य सांगितलं तशी अहिंसा सांगितली, पण अहिंसा नेभळ्या दुबळ्या करता नाही सांगितली. जे पाप्याचा पितर आहे त्याने कसल्या अहिंसेबद्दल बोलायचं. ज्याचं व्यक्तिमत्व ठसठशीत आहे, ज्याचं सामर्थ्य रसरसलेलं आहे, जो सामर्थ्याने ज्याचं रक्त सळसळतं, ज्याच्यामध्ये बाहुबल आहे, ज्याच्या वाट्याला जाण्याची कुणाची हिंमत होणार नाही, त्याने दुर्बळांवर अन्याय करू नये याकरता बलसंपन्न मनुष्याकरता अहिंसा सांगितलेली आहे. 4 दंगलखोरांनी एखाद्या गावामध्ये एखाद्या मोहल्ल्यात लोकांची डोकी ठेचली आणि त्यांनी म्हणायचं की अहिंसा हा नपुसकपणा आहे. अहिंसा म्हणजे नपुसकपणा नव्हे, शंडपणा नव्हे. अहिंसेचा अर्थ आम्हाला कळला नाही असा समाज भारतीय समाज आहे. जे काठी तुमच्यावर उचलतील त्यांच्यावर तलवार उगारण्याची हिंमत असणं
आणि त्याकरता रक्त सळसळणं अशाच लोकांना अहिंसा म्हणण्याचा अधिकार आहे. बलसंपन्नाची अहिंसा आहे. सत्य, अहिंसा, अपरिग्रह, जे जरुरी नाही आहे ते जास्त घ्यायचं नाही आहे, फार संचय नाही करायचा, असते चोरी करायची नाही आहे. आता PhDच्या थिसिस करता प्राध्यापक तयार प्रबंधांच्या चोऱ्या करतात अशा बातम्या पेपरमध्ये मी वाचतो. मला शरम वाटते. शिक्षणाच्या क्षेत्रात काय चाललंय? हिंदू धर्म सांगतो नाही ज्ञानेने सदृशम पवित्रम इह विद्यते. भगवद्गीतेमध्ये ज्ञानासारखं पवित्र काही नाही आहे. मग ज्ञान हाच जीवनाचा उद्देश आहे सर्व प्रकारचा. मग ज्ञान हाच जीवनाचा उद्देश जर असेल तर मनुष्यापासून प्रकृतीपर्यंत सर्व प्रकारचं ज्ञान आम्ही संपादन केलं पाहिजे हे धर्मसूत्र आम्हाला सांगतं. अज्ञान हे दुःखाचं कारण आहे. सर्वम आत्मवशम ही सुखम सर्वम परवशम ही दुःखम हे मनुस्मृतीतलं एक सूत्र आहे. गांधीजी म्हणतात आमच्या धर्मसूत्रांचा संबंध कुठे 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 समाजामध्ये येतो. विकासाच्या प्रतिमानावर, विकासाच्या मॉडेलवर त्याचा संबंध कुठे येतो हेही समजून घेतलं पाहिजे. जवाहरलाल नेहरू आणि गांधीजींची एक चर्चा आहे. त्यामध्ये गांधीजी जवाहरलाल नेहरूंना म्हणतात की जवाहरलालजी तुमचं पाश्चिमात्यांचं, ब्रिटिशांचं, युरोपियन लोकांचं मॉडेल आहे विकासाचं. यांत्रिकीकरण, भरपूर रस्ते, मोठे इन्फ्रास्ट्रक्चर, मोठ्या मोठ्या इमारती, यंत्रांचा जास्तीत जास्त वापर, ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष, शहरांकडे लक्ष, उद्योगधंदे. जवाहरलालजी विचारतात बापूजी तुमचं नेमकं मत काय आहे? त्यावेळेला गांधीजी म्हणतात की लहानपणी काही श्लोक मला शिकवले होते आमच्या दादीने, आजीने. त्यातला एक श्लोक शिकवला होता, सर्वम आत्मवशम ही सुखम सर्वम परवशम ही दुःखम. सर्व प्रकारची आत्मनिर्भरता, सर्व प्रकारचं स्वावलंबन म्हणजे सुख आणि सर्व प्रकारची पराधीनता म्हणजे दुःख. तुमच्या या विकासाच्या संकल्पनेने माझ्या 6.5 लाख खेड्यांपैकी प्रत्येक खेडं स्वावलंबी होईल का, स्वाधीन होईल का, पराधीन होईल याचं उत्तर मला द्या. म्हणजे तुमच्या विकासाच्या कल्पनेतनं काय निर्माण होईल मला लगेच कळेल. अवघ्या 25-30 वर्षापूर्वी या देशामधली हजारो गावं, लक्षावधी गावं आत्मनिर्भर होती. तिथे वीज नव्हती तरी ते हजारो वर्ष जगले. तिथे पेट्रोलियम पदार्थ मिळत नव्हते, पेट्रोल पंप नव्हते तरी ते जगले. तिथे मोबाईल नव्हते, टेलिफोन नव्हते तरीसुद्धा ते जगले. कॉम्प्युटर्स नव्हते तरीसुद्धा ते जगले. आता जर अरब राष्ट्रांचं आणि जगाचं जिहादी आतंकवादाच्या विषयावरनं युद्ध होईल आणि पेट्रोलियम पदार्थांची आवक भारतातली जर बंद झाली तर आमची गावं श्वास कोंडायला लागेल. त्यांचा पेट्रोल आणि डिझेल मिळालं नाही तर जीवनावश्यक वस्तू त्यांच्यापर्यंत पोचणार नाहीत. दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्या पद्धतीचं होरपळणं अनुभवलं युरोपच्या लोकांनी, साध्या साध्या अन्नाकरता त्यांची भ्रांत झाली. रशिया साध्या साध्या अन्नाकरता हजारो रशियन लोकांच्या रांगा लागायच्या. त्या पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत, या पार्श्वभूमीवर सर्वम आत्मवशम ही सुखम हे जर मनुस्मृती आम्हाला सांगत असेल, हे धर्मसूत्र आम्हाला सांगत असेल, गांधीजी या धर्मसूत्राबद्दल बोलत असतील, तर प्रत्येक गाव आत्मनिर्भर करण्याकरता प्रत्येक गावाची जी व्यवस्था आम्ही आमच्या पूर्वजांनी धर्मसूत्रांपासून आचार विचार व्यवहारांपर्यंत केली, त्यात काय चुकीचं आहे? ते कालातीत आहे, डिवाइन विजडम आहे, ईश्वरी शहाणपण आहे आणि टाइमलेस आहे, कालातीत आहे. हजारो वर्ष चाललं, इथून पुढे हजारो वर्ष त्यापेक्षा चांगली दुसरी व्यवस्था निर्माण करता येणार नाही मनुष्याला. नद्यांचं जल पवित्र ठेवायला हवं. प्रकृती जे देते त्याचा संयमाने उपयोग करायला हवा. उधळमाधळ करणं, चंगळ करणं, अय्याशी करणं हे अपेक्षित नाही. भारतीय संस्कृतीमध्ये साधेपणा आणि संयम आवश्यक आहे. संयम हा महत्वाचा गुण आहे आमच्याकडे. आमचे सगळे साधू पुरुष विरक्त काय? त्यांनी कधी संपत्तीला स्पर्श नाही केला. त्यांनी भारी भारी कपडे अंगावर घातले नाही. इम्पोर्टेड कार्स बद्दल त्यांना कधी आत्मीयता वाटली नाही. चंगळ करावी असं त्यांना कधी वाटलं नाही. अय्याशी करावी असं त्यांना कधी वाटलं नाही. साध्या वस्त्रामध्ये साधेपणाने ते राहिले, गरजा कमी करून, गरजा सीमित ठेवून. हा त्यागाचा संस्कार जो हिंदू धर्माने आम्हाला दिला, तो त्यागाचा संस्कार समाजामध्ये भिनलेला आहे. त्याचा परिणाम काय आपल्याला सांगतो. 2300 वर्षापूर्वी चाणक्यांनी कौटिल्य अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला. कौटिल्य अर्थशास्त्र ग्रंथामध्ये चाणक्यांनी कौटिल्य अर्थशास्त्र तर लिहिलं, त्याबरोबर चाणक्य सूत्र पण लिहिली. चाणक्य सूत्रांमध्ये आर्य चाणक्यांचं पहिलं सूत्र आहे, सुखस्य मूलम धर्माः. सुखाचा मूळ धर्म आहे.
आणि स्वाभाविक आहे की अधर्मी तुम्ही जर असाल तर दुःख तुमच्या वाट्याला येईल. सुखस्य मूलम धर्म, हा पुढचं सूत्र आहे. धर्मस्य मूलम अर्थ, धर्माचं मूळ अर्थव्यवस्था आहे. आमच्या भारतामध्ये फार पूर्वीच्या काळापासून चारीधाम यात्रा करण्याची आणि वेगवेगळ्या वाऱ्या करण्याची पद्धत आहे. पंढरपूरची वारी शेकडो वर्ष आहे आमच्याकडे. चारीधाम यात्रा लोक करतात, आजही करतात. एकदा वैष्णोदेवीच्या यात्रेला मी गेलो आमच्या काही मित्रांबरोबर. कटरा गावापासून वैष्णोदेवीचं देवस्थान 13 किलोमीटर चढण चढून जावं लागतं, उंच आहे. आणि या 13 किलोमीटर चढण ज्यांना पायी चढता येत नाही त्यांना घोड्यावरनं बसून नेण्याची व्यवस्था आहे. एक घोडेवाला अरत परत 1700 आणि 1700, 170 आणि 170, 340, 350 रुपये त्यावेळेला घेत होता. पालखी 2500 रुपयात आहे. एक पिठ्ठू नावाचा हमाल आहे, तो तुमचं 30 किलो वजन वर नेतो आणि खाली आणून देतो आणि त्याकरता तो काही 200-250 रुपये त्या काळात घेत होता. हमालांना पिठ्ठूला किती उत्पन्न मिळतं? 1000 भर ते लोक आहेत. घोडेवाले 2-3 हजार लोक आहेत. डोलीवाले 1000 भर लोक आहेत. ते 2500 रुपये घ्यायचे त्यावेळेला. सुकामेवा विकला जातो, उलनची ब्लँकेट्स विकले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे उबदार कपडे विकले जातात, खाद्यपदार्थ विकले जातात. वैष्णोदेवीच्या देवस्थानच्या तिजोरीमध्ये लोक तिथे अर्पण करतात श्रद्धेने. तर या सगळ्या गोष्टींवर एका दिवशी होणारा खर्च किती असेल? भारतीय लोक किती संपत्ती त्याकरता खर्च करतात असा विचार केला मी. अभ्यास केला, आकडेवारी मांडली, गुणाकार केला. हा सगळा गुणाकार केल्यानंतर, ती आकडेवारी मांडल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, तिथे वैष्णोदेवीच्या देवस्थानच्या लोकांना मी विचारलं की आज एकूण किती यात्रेकरू वैष्णोदेवीच्या दर्शनाला आले हे कळेल का? ते म्हणाले रिसेप्शन काउंटरला विचारा, कळेल. त्यानंतर 5 दिवसामध्ये बर्फ पडायला सुरुवात होणार होती. त्याच्या अगोदर वैष्णोदेवीला म्हणजे अगदी संपत आली होती ती यात्रा. त्या दिवशी काही 18,723 लोकांनी वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं होतं. 18,723 लोक इतक्या गोष्टींवर संपत्ती खर्च करतील आणि वैष्णोदेवीच्या देवस्थानच्या तिजोरीमध्ये दान देतील. तर धर्मस्य मूलम अर्थ, हा या प्राचीन भारतीय सूत्राचा साधा सरळ अर्थ असा होतो की देशाच्या एका टोकावर जम्मूसारख्या ठिकाणापासून काही अंतरावर एका उंच टेकडीवर असलेल्या एका वैष्णोदेवीच्या देवस्थानमुळे त्या स्थानिक पातळीवर 7 ते 8 कोटी रुपयाची उलाढाल रोज होते. धर्मस्य मूलम अर्थ, हा आमची धर्मव्यवस्था आमच्या अर्थव्यवस्थेचं सुद्धा अचूक काळजी घेते. हे समजायला जे शहाणपण लागतं ते पाश्चिमात्य शिक्षणाच्या प्रभावातनं, दुर्दैवाने शिक्षणातनं निर्माण नाही झालेलं, उघड्या डोळ्यांनी पाहिलं नाही आम्ही. हे सगळं हे धर्मसूत्रांनी आम्हाला दिलंय. हे अर्थकारण धर्मसूत्र शिकवत आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचाराने भारावलेला एक साधा सरळ मनुष्य एवढ्या प्रचंड व्यवस्था समाजाकरता निर्माण करू शकतो, हे धर्मसूत्रांनी आम्हाला दिलेली देणगी आहे स्वामी शुकदासांच्या रूपामध्ये. पंढरपूरच्या वारीचे आकडे येतात. 10 लाख, 12 लाख, 14 लाख लोक यावर्षी वारीत आले असं छापून येतं पेपरमध्ये. 12 लाख लोक वारीमध्ये आले असं गृहीत धरलं तर 2 वेळेचा चहा, 2 वेळेचा नाश्ता आणि 2 वेळेचं जेवण, या सगळ्या गोष्टींची अत्यंत सामान्य हॉटेलमधल्या दराने हिशोब केला तुम्ही तर 200 रुपयाच्या आत होत नाही हे एका दिवसात. 12 लाख लोकांवर ज्या वेळेला समाज एवढी संपत्ती खर्च करतो, या माऊली बसा माऊली प्रेमाने वाढतो, खायला प्यायला देतो, त्यांच्या पायाला फोड आले असतील तर अनेक सुसंस्कृत, अत्यंत उत्तमात उत्तम, चांगल्या सुविद्य आणि संपन्न घराण्यामधली मुलं सुना त्या यात्रेकरू, त्या वारकऱ्यांना त्यांच्या पायाला लोण्यामध्ये हळद घालून मसाज करतात, त्यांचे पाय चेपतात, या माऊली बसा माऊली, गरम पाणी देतात स्नानाला, त्यांना जणू काही दिवाळी आहे या पद्धतीने त्यांचं आगत स्वागत करतात. प्रेमाने पंचपक्वान्नांचा स्वयंपाक त्यांना वाढतात मुक्कामावर. एका वारकऱ्यामागे 200 रुपयाचा खर्च समाज करतो असं जर गृहीत धरलं तर 12 लाख वारकरी गुणिले 200 रुपये, 12 दुने 24 लाख, त्याच्यावर 1 शून्य वाढवलं, 2 कोटी 40 लाख, आणखीन 1 शून्य वाढवलं, 24 कोटी. 15 दिवसामध्ये 360 कोटी. 360 कोटी रुपयाची किमान उलाढाल ही जी होते, न बुडणाऱ्या बँकेमध्ये किती संपत्ती डिपॉझिट म्हणून ठेवली तर एवढी उलाढाल एका वर्षात होईल, याचं उत्तर मला द्या. सुखस्य मूलम धर्मा, धर्मस्य मूलम अर्था, हे धर्मसूत्राने आम्हाला दिलेलं आहे. गावांच्या स्वच्छतेपासून, स्वतःच्या शरीराच्या मनाच्या स्वच्छतेपासून, समाजामधले सगळ्या व्यवस्था न्यायावर, नीतीवर, करुणेवर आधारित चालाव्या, या पद्धतीच्या व्यवस्था सगळ्या धर्मसूत्रांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत. हिंदू धर्म या सगळ्या गोष्टी अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने सांगतो.
हिंदू धर्म योगशास्त्राची जी रचना केली, मी आपल्याला यम सांगितले, नियम सांगितले. शरीराची शुद्धता, मनाची शुद्धता, शौच, संतोष, तप, ईश्वर प्रणिधान, स्वाध्याय, नियमित अध्ययन करायला हवं, हे धर्मसूत्र शिकवत आहे आम्हाला. एखादा गणिताचा विद्यार्थी आहे, एखादा चित्रकलेचा विद्यार्थी आहे, चित्रकलेच्या विद्यार्थ्याला सराव केला पाहिजे आहे, वर्तुळ काढायचा सराव केला पाहिजे आहे. एकदा वर्तुळ काढलं ते अंडगोलाकार येईल, उभट येईल, विचित्र येईल. दुसऱ्यांदा काढलं, तिसऱ्यांदा काढलं, सराव केला हाताला, बरोबर वर्तुळासारखं वर्तुळ येईल. 100 वेळा काढलं तरी बरोबर वर्तुळ येईल. अभ्यासेन तु कौंतेय, अभ्यासाने हे जमेल. हे धर्मसूत्र आम्हाला सांगताय. नियम, आसन, स्थिर बसणं एका जागेवर, त्याशिवाय निरीक्षण करता येत नाही. स्वतःचं करता येत नाही, जगाचं करता येत नाही, समाजाचं करता येत नाही. निरीक्षण करणारा स्थिर असायला हवा, त्याकरता आसन आहे. नियमांमध्ये शरीराची स्वच्छता आहे. हाताच्या बोटाची नखं काढायला पाहिजे, ती साठायला नको. केस स्वच्छ पाहिजे, शरीर स्वच्छ पाहिजे. शरीरम आद्यम खलू धर्म साधनम. अरे धर्माचं साधनच शरीर आहे, ते शुद्धच पाहिजे आहे. मग रोज स्नान करून ते शरीर शुद्ध करायचं, आणि ते शरीर शुद्ध करताना हे शरीर माझं नाही या जाणीवेने शुद्ध करायचं. हे भाड्याचं घर आहे तुम्हाला दिलेलं, हे तुमचं नव्हे. सध्या तुमच्या ताब्यात आहे, पण हे तुमचं नव्हे, तुमची मालकी नव्हे. हे पंचमहाभूतांचं शरीर आहे. ही पंचमहाभूतांची खोळ प्रकृतीने, परमेश्वराने, नियतीने तुम्हाला दिलेली आहे. आणि तुमचा स्वतःचा क्रमविकास करून घेण्याकरता या शरीराचं धर्मसाधन म्हणून तुम्हाला उपयोग करायचा आहे. हे आमच्या मनावर ठसवलं आहे. हे धर्मसूत्र आहे. हे धर्मसूत्राने सांगितलं. शरीराची काळजी घ्यायची, पण शरीराबद्दल फार ममत्व वाटायला नको, हेही सांगतात आम्हाला. शरीराकडे पाहताना शरीराबद्दल फार आत्मीयता बाळगायची जरुरी नाही, ते आपलं नाही आहे. पण तरी सुद्धा ते व्यवस्थित ठेवलं पाहिजे, कारण परमेश्वराने ते आम्हाला दिलेलं आहे. या पद्धतीची भावना आहे. धर्मसूत्र आम्हाला सांगतं दृश्यंतात विपरीतकम. शंकराचार्यांनी 1000 वर्षापूर्वी सिद्धांत मांडला. दृश्यंतात विपरीतकम, जे दिसतं ते विपरीत आहे. तुमचे डोळे तुम्हाला फसवू शकतात. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली काही लोक प्रश्न विचारतात, परमेश्वर दाखवा. किती लोकांनी प्रोटॉनच्या बाहेर ऑर्बिटमध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली स्वतःच्या डोळ्याने बघितलेत, मला सांगा बरं. आईन्स्टाईनने मांडलेला E=mc² हा सिद्धांत खुद्द आईन्स्टाईन हयात होते आणि त्यांनी मांडला. त्यावेळेला जगाच्या पाठीवरच्या 25 तरी वैज्ञानिकांच्या बौद्धिक कक्षेत तो आला का आकलनामध्ये? मग आमच्या ज्ञानोबा आणि तुकोबांनी परमेश्वर प्रत्यक्ष पाहिला, पांडुरंग पाहिला, हरी पाहिला, रे पाहिला, असं आमच्या माऊलींनी सांगितलं. आमचा विश्वास आहे, दृढ विश्वास आहे त्यावर. विवेकानंदांनी पाहिला. एका काचेच्या भांड्यामध्ये तुम्ही निम्म पाणी घ्या आणि पेन्सिल बुडवा, त्याच्यामध्ये ती पेन्सिल वाकडी दिसते काचेमध्ये तुम्हाला. प्रकाश किरणांचा हवेतला वेग आहे, त्यापेक्षा पाण्यातला वेग प्रकाश किरणांचा कमी असतो, त्यामुळे ती पेन्सिल वाकडी दिसते. तुमच्या डोळ्यांना प्रत्यक्ष वाकडी दिसते. पेन्सिल पाण्यातनं बाहेर काढल्यावर सरळच दिसते, पण पाण्यामध्ये ठेवल्याबरोबर वाकडी दिसते. तुमचे डोळे तुम्हाला फसवतात, फसवू शकतात. तुमची इंद्रिय तुम्हाला फसवू शकतात. हे आद्य शंकराचार्यांनी 1000 वर्षापूर्वी दृश्यंतद विपरीतकम मांडलेला सिद्धांत तुम्ही चॅलेंज करू शकता का? धर्मसूत्र या जगाकडे कसं बघायचं, जगाच्या क्षणभंगुरतेकडे कसं बघायचं. सर्व प्रकारची सुख ज्यांचा पाठलाग मनुष्य करतो ती क्षणभंगूर कशी असतात, पुढच्या क्षणी त्या सुखाचं दुःखात रूपांतरण कसं होतं. शाश्वत आणि अशाश्वत या जगामध्ये एकत्र कसं मिसळलं गेलेलं आहे. यातनं शाश्वत वेगळं कसं करायचं, अशाश्वत वेगळं कसं करायचं, क्षणभंगूर कसं समजून घ्यायचं, इंद्रिय कुठल्या भोगाच्या मागे जातात त्यापासून इंद्रियांना कसं थांबवायचं, इंद्रियांचा संयम कसा करायचा, या सगळ्या गोष्टी धर्मसूत्र आम्हाला शिकवतात. तुकाराम महाराज आम्हाला सांगतात, पराविया नारी माऊली समान, मानिलिया धन काय वेचे, न करिता परनिंदा, परद्रव्याभिलाष, काय तुमचे सांगा या सवेचे. डल्लेबाज लोकांनी हजारो कोटी रुपयांचे डल्ले मारलेल्या बातम्या पेपरमधनं ज्यावेळेला मी वाचतो, वर्तमानपत्रांमधनं HIV पॉझिटिव्हबद्दल ज्यावेळेला सरकारी पातळीवर मोहीम सुरू करावी लागते स्वैराचाराच्या विरोधामध्ये लोकांना जागृत करण्याकरता,
तुकाराम महाराज 350 वर्षापूर्वी या जीवनातल्या या सगळ्या खाचाखोचा किती नीतिमत्तेच्या साध्या सूत्रांच्या आधाराने आपल्याला समजावून सांगतात. हे कळण्या एवढी बुद्धी नाही का आम्हाला अजूनही? आम्ही इतके प्रगल्भ नाही का झालो अजूनही? आमचं धर्मसूत्र हे जगण्याचं, जीवन जगण्याचं शास्त्र आहे. जीवनापासून धर्मसूत्र अलग नाही करू शकत. गुलजार साहेब म्हणतात त्याप्रमाणे धर्म मुदत संपलेली औषधाची गोळी नाही आहे. जगाच्या पाठीवरच्या शेवटच्या मनुष्यापर्यंत हजारो वर्ष, लाखो वर्ष मानवी जीवन आहे, तोपर्यंत त्याला सतत लागू पडेल या पद्धतीची कालातीत औषधाची गोळी धर्मसूत्र आहे. मुदत संपलेलं औषध नाही आहे. तुम्ही श्वास किती वेळा घेताय हे धर्मसूत्र सांगते. योगशास्त्र आम्हाला सांगतं की आपण श्वास घेतो आणि मग रूढींमध्ये त्याचं रूपांतरण केलं. सूर्य उगवल्यानंतर तापमान वाढायला लागतं बाहेर. सूर्य मावळेपर्यंत ते तापमान जास्त असतं. सूर्य मावळल्यानंतर बाहेरचं तापमान कमी 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 होत जातं. परत सूर्य उगवेपर्यंत तापमान कमी राहतं. मनुष्याच्या 2 नाकपुड्या आहेत, इडा आणि पिंगला, सूर्यनाडी आणि चंद्रनाडी. सूर्यनाडी जी आहे ती शरीराचं तापमान वाढवते आणि चंद्रनाडी जी आहे ती शरीराचं तापमान कमी करते. सूर्य उगवल्यानंतर बाहेर ज्यावेळेला तापमान वाढतं त्यावेळेला तुम्ही निरीक्षण करा, आपली चंद्रनाडी चालू असते, डावी नाकपुडी, त्याच्याने श्वास चालू असतो. आणि सूर्यास्त झाल्यानंतर सूर्योदयापर्यंत उजव्या नाकपुडीने श्वास चालू असतो. शरीराचं तापमान स्थिर ठेवण्याकरता उजवी नाडी जी आहे पिंगला ती शरीराचं तापमान वाढवते. बाहेरचं तापमान कमी असताना, बाहेरचं तापमान जास्त असताना शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्याकरता डावी नाकपुडी चालते, इडा पिंगला. दुपारचं जेवण झाल्यानंतर थोडीशी थंडी वाजल्यासारखी होते. अन्नाच्या पचनाची प्रक्रिया जी आहे ते नवीन अन्न त्याच्यामध्ये पडल्यानंतर, म्हणून डाव्या कुशीवर, वाम कुक्षीवर झोपा, काही घटका असं सांगितलंय. डाव्या कुशीवर तुम्ही ज्यावेळेला झोपता त्यावेळेला दिवसा चालणारी डावी नाकपुडी बंद होऊन उजव्या नाकपुडीने तुमचा श्वास चालू होतो आणि तुमच्या शरीरातल्या पित्ताशयाचं तापमान वाढतं. खाल्लेल्या अन्नाचं पचन थोडा वेळ दुपारी वामकुक्षी डाव्या कुशीवर झोपल्याने सुधारतं. हे धर्मसूत्र, आरोग्यशास्त्र तुम्हाला समजावून सांगताय. काय चुकीचं आहे हो? भारतातल्या मनुष्यापासून अमेरिकेतल्या मनुष्यापर्यंत सगळ्यांना हे लागू आहे की नाही? एका साध्या रूढीच्या, एका साध्या परंपरेच्या रूपामध्ये धर्मसूत्रांनी हा अर्थ सांगितला, तर आम्हाला पित्तशिळ उठायचं कारण काय? आमच्या सगळ्या जीवन व्यवहारांबद्दल धर्मसूत्र अतिशय तात्विक, अत्यंत उत्तम, छान पद्धतीची मांडणी करतात. आमचं एक धर्मसूत्र आम्हाला सांगतं, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. धर्माच्या नावाखाली रानटी लोकांनी मारून टाकलेल्या 150 निरागस मुलांकडे बघून हळहळणाऱ्या मनुष्याला ज्या वेळेला वाटतं की धर्म इतकं भयंकर कृत्य आहे का, त्याने हिंदू धर्माचं अन्वेषण करावं आणि पाहावं. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. क्रौर्य हा धर्म नव्हे, अधर्म आहे. कुणावरही परोपकार करणं हे पुण्य आहे. आणि परोपकार कशासाठी करायचा? विवेकानंदांनी पाश्चिमात्य लोकांना व्याख्यानं देताना त्यांना असं विचारलं की तुम्ही कशासाठी नीतिमान असायला हवं? जर मला माझ्या शरीराची सुख हीच सर्व प्रकारची सुख जर असतील आणि त्या पलीकडे जीवनच नसेल, तर शरीराची सर्व प्रकारची सुख उपभोगण्याकरता लागणारी संपत्ती बिनदिक्कतपणाने लोकांचे गळे आणि खिसे कापून का मिळवू नये याचं उत्तर मला द्या. पाश्चिमात्य लोकांनी सामाजिक प्रश्नांच्या आशयाने त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला, त्याचा निर्णय नाही लागला. विवेकानंद म्हणाले, मनुष्याने नीतिमान का असावं याचं मी उत्तर आपल्याला देतो. वन मस्ट बी मॉरल बिकॉज इट स्ट्रेंथन्स हिज विल. विवेकानंद त्यांना सांगतात की मनुष्य नीतिमान असेल तर त्याची इच्छाशक्ती दुर्दम्य असते, कणखर असते. ज्याची नीतिमत्ता दोलायमान झालेली आहे, ज्याची नैतिकता ढासळलेली आहे, त्या मनुष्याची इच्छाशक्ती प्रबळ असत नाही. आणि त्याचं तात्विक विवेचन विवेकानंद पाश्चिमात्य लोकांना पुन्हा करतात. ते म्हणतात की आम्ही असं गृहीत धरलंय आणि नवे हे सत्य आहे की एक जीव दुसऱ्या जीवापेक्षा भिन्न नाही आहे. एकच आत्मतत्व लक्षावधी कोट्यावधी लोकांमध्ये आहे, विश्वामध्ये एकच आत्मतत्व आहे, ते सगळ्यांमध्ये आहे, प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे. सूक्ष्म जीवजंतूंपासून पशु पक्षी वनस्पती मनुष्य प्राणी या सगळ्यांमध्ये एकच आत्मतत्व आहे, एकच ईश्वर जो परमात्मा, तो आत्मा रूपाने प्रत्येकाच्या देहामध्ये आहे. आणि तो एकच ईश्वर जर सगळ्यांच्या रूपामध्ये असेल तर मी कुणाशीही व्यवहार करताना, कुणाशी वागताना, कुणाशी बोलताना, कुणाची सेवा करताना मी ईश्वराची सेवा करतो या जाणीवेने मी सेवा करणं जरुरी आहे, क्रमप्राप्त आहे. अन्नदान हे अत्यंत पवित्र मानलं जातं.
भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रितः. भूक ज्या वेळेला लागते ना त्यावेळेला पोटामध्ये भुकेचा आगडोंब उसळतो बघा. आग होते पोटामध्ये, डोंब उसळतो भुकेचा. तो अग्नी आहे, तो अन्नाचं पचन करतो, खाल्लेल्या अन्नाचं. आणि तो वैश्वानर नावाचा अग्नी मी आहे असं श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहम आश्रिता. प्राण्यांच्या देहामध्ये आश्रय मी घेतो. प्राणापान समायुक्तम. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या 5 वायूंपैकी प्राण आणि अपान यांच्या संतुलित स्थितीमध्ये पचामी अन्नम चतुर्विधम. 4 प्रकारचं अन्न, तंतुमय, पौष्टिक वगैरे या सर्व प्रकारचं 4 प्रकारचं अन्न, त्याचं पचन करण्याचं काम वैश्वानर अग्नीच्या रूपामध्ये मी प्राण्यांच्या देहामध्ये करतो. माझ्या पोटामध्ये माझ्या भुकेने आगडोंब उसळल्यानंतर जो अग्नी प्रज्वलित झाला तो जर वैश्वानर असेल, तर समोरचा रस्त्याच्या कडेला पोट खपाटीला गेलेला आणि डोळे खोल गेलेला, पोटामध्ये अन्नाचा कण नाही आहे असा मनुष्यसुद्धा त्याच्या पोटातला अग्नी जो आहे वैश्वानर, तो सुद्धा श्रीकृष्ण आहे. म्हणून सहसंवेदना म्हणून मी ईश्वराला जे अर्पण करतो त्याकरता त्या मनुष्याला अन्नदान करणं हे माझ्या दृष्टीने उचित कर्म आहे. हे धर्मसूत्र समजावून सांगतं. देशातल्या जगातल्या शेवटच्या मनुष्याला अन्न मिळणं हा त्याचा अधिकार आहे आणि ते देणं ईश्वर त्याच्यातलं समजून मी देणं ही माझी जबाबदारी, माझं कर्तव्य आहे. हे मनामध्ये धर्मसंस्काराच्या रूपाने पक्क ठसल्यामुळे स्वामी विवेकानंद म्हणतात की माझ्या भारतासारख्या देशामध्ये रस्त्याने फिरणारा निराश्रित भटका कुत्रा सुद्धा जोपर्यंत पोटामध्ये अन्नाचा कण नाही याकरता भुकेने व्याकुळ होतोय, तोपर्यंत माझ्यासाठी मोक्ष सुद्धा तुच्छ आहे. माझा सगळा धर्म त्याला अन्न देणं आहे. हे धर्मसूत्र समजावून सांगताय आपल्याला. धर्माचा हा अर्थ आहे, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. लोकांचे गळे चिरणं हे धर्म नव्हे, हा अधर्म आहे. इतरांवर परोपकार करणं, लोकांना ज्ञान देणं, लोकांना वस्त्र देणं, लोकांना अन्न देणं, लोकांना पाणी देणं. आणि हे भगवद्गीता न वाचणाऱ्या गाडगे बाबांच्या अंतस्फूर्तीने गाडगे बाबांना माहिती आहे. गाडगे बाबांनी धर्मसूत्र सांगितली, लोकांना काय सांगितली, साधी सोपी सांगितली. गाडगे बाबा म्हणतात भुकेलेल्या अन्न द्या. जो भुकेलेला आहे त्याला अन्न द्या. ज्याला तहान लागली त्याला पाणी द्या. ज्याला शिकण्याची इच्छा आहे त्याला 4 पुस्तकं शिकू दे. त्यांची शाळेची व्यवस्था करा, त्यांची राहण्याची व्यवस्था करा, त्यांच्यासाठी वसतिगृह बांधा. ऐन तारुण्यामध्ये विवाहात, वैवाहिक जीवनात पदार्पण करायचं ज्या लोकांनी आहे, ज्या तरुणींनी प्रकृतीने निर्माण केलेल्या शारीरिक आकर्षणामुळे त्यांचं पाऊल वाकडं पडू नये याकरता योग्य वयामध्ये त्यांचे विवाह करण्याची जबाबदारी समाजाने स्वीकारायला हवी असं गाडगे बाबा सांगतात. हा धर्म नाही. या धर्माच्या पालनाने समाजामधले अनेक प्रकारचे अनाचार दूर नाही करता येणार आम्हाला. पण हा धर्म वैज्ञानिक दृष्टीने 21व्या शतकात आधुनिक विज्ञानाच्या प्रकाशामध्ये शिकलेल्या लोकांनी या धर्मसूत्रांचा सामाजिक पातळीवर, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर मुळात अध्ययनच केलं नाही आम्ही दुर्दैवाने. की गाडगे बाबांसारखा कमी शिकलेला माणूस असं का सांगतो. महान लोक एकसारखा विचार करतात कारण मनाच्या एका अतिंद्रिय अवस्थेमध्ये गेल्यानंतर जीवनाचा अनुभव त्यांना एकसारखाच येतो. त्याचा शिक्षणाशी संबंध नाही. युनिव्हर्सिटी स्कॉलर नसलेले तुकाराम महाराज म्हणून छातीवर हात ठेवून अभिमानाने सांगतात, आत्मगौरवाने सांगतात, विश्वासाने सांगतात, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा. कारण तो शुद्ध अंतःकरणामध्ये ज्ञान प्रकट होतं. ज्ञान बाहेरनं ठासून भरायचं नाही मैद्याच्या पोत्यासारखं. शेकडो ग्रंथ वाचून ज्ञान संपादन नाही करायचं. त्यांना माहिती आहे ते उद्दीपक कारण आहे, पण ज्ञानाचा उगम आत आहे. चित्त शुद्ध झाल्याशिवाय ज्ञान प्रकटच होणार नाही आहे. हा रस्ता कुठे जातो. हा रस्ता ज्या गावाला जातो, मेहकरला जातो, रस्ता कुठेच जात नाही. तुम्हाला रस्त्यावरनं चालत जावं लागेल मेहकर पर्यंत. पुस्तकं या रस्त्यासारखी आहेत. हा रस्ता कुठे जातो, चालत तुम्हाला जावं लागेल. अनुभव तुम्हाला घ्यावे लागतील. धर्मसूत्र सांगतं की अनुभव घ्यायचा आहे. मोक्ष पर्वामध्ये भीष्माचार्य शरपंजरी पडल्यानंतर अर्जुनाला उपदेश देताना, युधिष्ठिराला उपदेश देताना, 5ही पांडवांना, कुंती आणि पांचाली त्यांना उपदेश देताना भीष्माचार्य धर्माचं खरं स्वरूप काय असं ज्यावेळेला युधिष्ठिर विचारतो त्यावेळेला सांगतात, आचार प्रथमो धर्मा. हा मनुष्याचा आचार हा प्रथम धर्म आहे.
एखादा मनुष्य बोलत असेल विद्वत्तापूर्ण पण त्याच्या वागण्यामध्ये त्याचं काही प्रतिबिंब दिसलं नाही ना, तर तो अधर्मी आहे निसंशय. आचार प्रथमो धर्म, हा तुमचा आचार तसा असला पाहिजे, विचारासारखा. विचार नंतर आहे, आचार शुद्ध हवा. आणि त्याकरता विचार संक्रमित करणं, विचाराची प्रक्रिया करणं, मनुष्यामध्ये जागृत करणं. एखादा मनुष्य चुकतो, एखादा मनुष्य पाप करतो. पाप करतो म्हणजे काय करतो? त्याचे हात पाप करतात का? त्याचे पाय पाप करतात का? त्याचे डोळे पाप करतात का? शरीरावर मनाची सत्ता चालते आणि काही वेळा मनावर इंद्रियांची सत्ता चालते, भरकटत जडत्वाच्या अधीन झाल्यानंतर. त्याकरता इंद्रियांचा संयम करण्याकरता मनाचा संयम सांगितलेला आहे. ठाईचं बैसोनी कसं करा एकचित्त. किती सोप्या शब्दामध्ये, इतक्या सोप्या शब्दामध्ये तत्वज्ञान, एक दमडी रॉयल्टी न घेता माऊलींनी सांगावी. काय कमाल आहे बघा की, आम्हाला किंमतच वाटत नाही त्याची. किती अप्रतिम सूत्र आहे हे. धर्मसूत्र सांगितलंय त्यांनी. एका ठिकाणी शांत बसा, तुम्हाला कळेल तुमची इंद्रिय कशी बहिर्मुख आहेत. सतत डोळे बाहेर पाहत असतात, झगमगाट पाहत असतात, येणारी जाणारी वाहनं पाहत असतात, संपत्तीची चंगळ, पैशाच्या नोटा उडवणारे लोक पाहत असतात, अय्याशी करताना पाहत असतात. डोळे बहिर्मुख आहेत, डोळे बाहेर सतत पाहत असतात. पण हा पाहणारा कोण आहे हे तुम्ही पहा, हे सांगतात आम्हाला. सतत जो पाहतो तो पाहणारा कोण आहे हे एकदा तरी पहा अंतर्मुख होऊन. ठाईचं बैसोनी करा एकचित्त. चित्त शांत ठेवा, एकदा शांत बसा. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात 6व्या अध्यायामध्ये, शांतपणे बसा, ध्यान करा. समकाय शिरोग्रीव, मस्तक, मान आणि पाठ हे एका रेषेमध्ये शांत बसून छान निश्चल. आणि नासाग्र दृष्टी लावा. डोळे तुमच्या नासाग्रावर ज्या वेळेला पाहतात त्यावेळेला तुमच्या अवतीभोवती काय चाललेलं आहे याकडे तुमचं लक्ष जाऊ शकत नाही. आपोआपच बहिर्मुख अवस्थेमधनं तुम्ही अंतर्मुख होता. पाहणारा कोण आहे याच्याकडे तुम्ही पहिल्यांदा पाहायला लागता शांत बसून. आणि त्याच्याकडे बघायला लागल्यानंतर तुम्ही तुमचं मन जे आहे त्या मनामध्ये विचार येतात जातात, येतात जातात, येतात जातात. अखंड पाण्यावर लाटा उठाव्या ना त्याप्रमाणे मनावर विचार येतात आणि जातात. मनामध्ये येणाऱ्या प्रत्येक विचाराबरोबर भरकटत तुम्ही त्या विचाराच्या मागे जाऊ नका. तुमच्या श्वासावर चित्त केंद्रित करा असं आम्हाला शिकवतात योगशास्त्रामध्ये, धर्मसूत्रांमध्ये. चित्त ज्यावेळेला, मन ज्यावेळेला श्वासावर केंद्रित केलं जातं त्यावेळेला तुम्हाला एक आश्चर्यकारक गोष्ट लक्षात येईल की मन श्वासावर केंद्रित केल्यानंतर मनामध्ये येणारे विचार थांबतात, विचार येतच नाहीत. श्वासावरचं लक्ष विचलित झालं की मनामध्ये विचार यायला लागतात. चित्रविचित्र 100 प्रकारच्या गोष्टी दाखवतात. त्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर हालचाल करतात ना, ते दाखवतात वेगवेगळ्या आकृत्या. या चौक कॉर्नरला येईल, त्या कॉर्नरला जाईल, ती अशी गरगर गरगर फिरेल, जगाच्या अंतापर्यंत ती फिरत बसेल. तुम्ही आयुष्य निरर्थक घालवणार का? ठाईचं बैसोनी करा एकचित्त. मनाची एकाग्रता, मनाची एकाग्रता हे सामर्थ्य आहे मनुष्याचं. ईश्वरत्वापर्यंत पुढे विकास, क्रमविकास झाला पाहिजे. पशुत्वापासून मनुष्यत्वापर्यंत आलोय आपण. आता ही चढण चढून आलेलो आहे आपण. उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर आलोय आपण. पशु होतो पूर्वी, मनुष्य प्राणीच म्हणतात. पण मनुष्य हा फक्त कपडे घालणारा प्राणी नाही आहे. तो संस्कारित जर केला तर मनुष्यत्व हा प्राथमिक. तत्वज्ञानामध्ये, धर्मसूत्रांमध्ये मनुष्य ही किमान आवश्यकता आहे. गुणवत्तेचे निकष आहेत. 10वी पास झाल्याशिवाय 11वीला प्रवेश देत नाहीत. या पद्धतीने तत्वज्ञानाच्या प्रांतामध्ये, धर्मसूत्रांच्या प्रांतामध्ये किमान आवश्यक गोष्ट मनुष्यत्व मानलेली आहे. मग काय प्राणी मात्र शिकणार आहेत का? मनुष्य शिकणार आहे, पण तो आकाराने नुसता मनुष्य असून चालत नाही. आमच्याकडे त्याच्या भावभावना, त्याच्या प्रेरणा, त्याचं कारुण्य, त्याचं प्रेम, त्याची आत्मीयता, त्याचा त्याग, त्याचा जिव्हाळा, त्याची सच्शील प्रवृत्ती, इतरांच्या दुःखाने त्याच्या मनामध्ये करुणा जागृत होईल असं त्याचं वर्तन, या सगळ्या गोष्टी मनुष्यत्वाच्या भावनांशी निगडीत आहेत. आणि या सर्व भावभावनांनी युक्त आत्मोन्नती करण्याकरता जो अनुकूल आहे असा मनुष्य हा पहिला टप्पा धर्मसूत्रांच्या अध्ययनाचा. मनुष्यत्वम. पुढचा टप्पा मुमुक्षुत्वम. त्याला हे कळायला हवं की सर्व प्रकारची सुख संपत्तीने विकत नाही घेता येत. मला खूप संपत्ती आहे पण डॉक्टर दरडावून सांगतात त्या पेशंटला. मर्सिडीज कारमधनं पेशंट गेलाय डॉक्टरांकडे तपासायला. डॉक्टर सांगतात की तुमचे सगळे रिपोर्ट बघितले, चपातीला तूप लावून खायचं नाही, गोड खायचं नाही, श्रीखंड खायचं नाही, अमुक खायचं नाही, 1760 बंधनं. एवढी संपत्ती आहे, त्याचा उपभोग घेता येत नाही, रात्र रात्र झोप लागत नाहीये.
हे रानामध्ये श्रमजीवी काम करणारा एक मजूर आहे, छानपैकी झोपतो, मस्तपैकी झाडाखाली दगडावर डोकं टेकवलं, एका क्षणामध्ये त्याला झोप लागते. डनलॉपची गादी त्याला विकत घेता येत नाही, पण झोप सहजपणाने त्याला लागते. जो डनलॉपची उत्तम गादी विकत घेतो त्याला झोप विकत नाही घेता येत या जगामध्ये. जग ज्या शाश्वत सिद्धांताच्या आधाराने चालतं ते शाश्वत सिद्धांत धर्मशास्त्र आम्हाला शिकवत आहे. तुम्हाला संपत्ती विकत घेता येईल, मनशांती विकत नाही मिळत या जगामध्ये. मन सैरभैर झालेलं आहे, विकलांग झालंय, रोगट झालेलं आहे, अनेक चित्रविचित्र गोष्टी केल्या त्या मनाने, आणि त्यामुळे ते रोगट झालेलं आहे. ते मन ते शांत बसू शकत नाही, शांत राहू शकत नाही, कुणावर विश्वास वाटत नाही, कशाबद्दलच आत्मीयता वाटत नाही, अस्थिर वाटतं, असुरक्षित वाटतं सतत. तुम्हाला अस्थिर आणि असुरक्षित वाटेल अशा मार्गाने संपत्तीचा पाठलाग करू नका. नीतिमान जीवन जगा. नीतिमत्तेचं जीवन याकरता जगायचं की सगळ्यांमध्ये एकच आत्मतत्व असेल. तर मी कुणाला लबाडी करतो, कुणाला फसवतो, कुणाला टोपी घालतो असं नसून मी मलाच फसवतो असा त्याचा साधा सरळ अर्थ भारतीय तत्वज्ञान आपल्याला सांगतं. म्हणून संपत्ती मिळवण्यासाठी मायावी मार्गांचा अवलंब करू नये. चुकून सुद्धा संपत्ती ही न्याय्य मार्गानेच मिळवली पाहिजे. साध्या श्रम करणाऱ्या मनुष्याला शांतपणाने झोप येते आणि महागडी 5 आणि 10,000 रुपयाची डबल बेडवर गादी विकत घेऊन त्यावर झोप एका मनुष्याला येत नाही. याचं कारण काय? तुम्हाला गादी विकत घेता येईल, झोप विकत घेता येणार नाही, अन्न विकत घेता येईल 5 स्टार हॉटेलमध्ये, पण भूक विकत घेता येणार नाही. भूक आत्न लागते. पोटामध्ये वैश्वानर नावाचा अग्नी जागृत झाला पाहिजे तर भूक लागते, आणि तर भूक लागल्यानंतर तुम्ही ग्रहण केलेल्या अन्नाचं रक्तापासून मेदापर्यंत सप्तधातूंमध्ये रूपांतरण होतं आणि मग शरीर ठणठणीत राहतं. शरीरामध्ये ओज दिसतो, शरीरामध्ये तेजस्विता दिसते, दृष्टी चांगली राहते, कान चांगले राहतात, इंद्रिय उत्तम काम करतात. ईशावास्य उपनिषद नावाच्या उपनिषदांमध्ये एका रुचेमध्ये त्यांनी असं लिहिलंय की जिजीविषेत शतम समाहा. 100 वर्ष जगण्याची इच्छा धरावी आणि 100 वर्ष तुमची सगळी इंद्रिय उत्तम काम करणारी असावीत. उत्तम काम करणारी. कानाने चांगलं ऐकू आलं पाहिजे, डोळ्याने चांगलं दिसलं पाहिजे, दात ठणठणीत असायला पाहिजे, जिव्हेला चव कळली पाहिजे, झोप शांत आली पाहिजे. 100 वर्ष तुम्हाला उत्तम जीवन जगता यायला पाहिजे. हे ईशावास्य उपनिषदात शेकडो वर्षापूर्वी सांगितलंय. हे आम्हाला का नाही कळत? हे धर्मसूत्र आम्हाला सांगताय. भगवद्गीता आम्हाला सांगते अन्नाद भवती भूतानी. अन्नाशिवाय माणसं जगू शकत नाही, अन्नाशिवाय कुठलाही जीव जगत नाही या प्रकृतीमध्ये. अन्नाद भवती भूतानी पर्जन्याद अन्न संभवा. पाऊस जर नाही पडला तर अन्न कसं निर्माण करणार तुम्ही? अन्नाद भवती भूतानी पर्जन्याद अन्न संभवा. यज्ञाद भवती पर्जन्याः. यज्ञामुळे पाऊस येईल. पण यज्ञ म्हणजे काय? यज्ञ कर्म समुद्भवा. तुम्ही केलेल्या कर्मांची एकत्रित गोळाबेरीज म्हणजे यज्ञ आहे. आपल्याकडे प्रत्येक गावाला गायरान नावाचा उतारा होता. त्या गायरांचा उतारा जो होता ते आमच्या गावातलं पशुधन गोधन चरायला गायरानात जायचं. शेकडो हजारो वर्षे ही परंपरा चालली आणि त्यात सराव करता ते वन होतं, त्या पशुधनाकरता ते वन होतं. ते गायरान समाजाने खाऊन फस्त केलं. मग दुष्काळ पडायला लागले, पाऊसमान कमी झालं, जलसंपत्ती कमी झाली आमची. दुष्काळ पडायला लागल्यानंतर जनावरांना खायला चारा देण्याची व्यवस्था नाही आमच्याकडे. चारा आणि पाण्याकरता सरकारने चारा छावण्या सुरुवात केल्या. जनावर 30 रुपये अनुदान आणि जनावराचा मालक गोंडपाटावर जनावरा शेजारी रात्री झोपणारा बिना अनुदान. काय स्थिती केली आपण? पशूंपेक्षा निकृष्ट पातळीवर आपण आलो. याचं कारण काय? श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेल्या या सिद्धांताचं आम्हाला विस्मरण झालं. यज्ञ कर्म समुद्भवा. तुमच्या कर्मांची गोळाबेरीज म्हणजे यज्ञ आहे. तर पाऊस पडेल. तुम्ही वन खाऊन फस्त केली, तुमच्याकडे पाऊस पडणार नाही, जलसंपदा असणार नाही, पिकं येणार नाही. पशुधनाशिवाय शेती करता येणार नाही, गोधनाशिवाय शेती करता येणार नाही, गाईशिवाय आरोग्य नाही. देशी गाईशिवाय. देशी गाईचं दूध अमृतासारखं आहे, त्याचं ताक अमृतासारखं आहे, त्याचं तूप अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधींवरचं उत्तम औषध आहे देशी गाईचं. आणि त्या गायींसाठी गोरक्षणासाठी वन, त्यासाठी गायरान नावाचा उतारा.
संध्याकाळी पशुधन गोधन सगळं चरून ज्यावेळेला गावाच्या वेशीजवळ येईल त्यावेळेला हजारो पशुधन आमच्या प्रत्येक गावामध्ये होतं आणि त्या जनावरांच्या खुरांनी गायींच्या उडणारी धूळ वेशीवरची गावातनं दिसायला लागायची. गोरज, जनावरांच्या खुराने उडणारी जी धूळ आहे ती गोरज. आणि गावामध्ये कुठेही लग्न आजही आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये होणारी लग्न गोरज मुहूर्तावर होतात. पशुधन जनावरं सगळी रानामध्ये चरून तृप्त झाल्यानंतर चराऊ कुरणामध्ये तृप्तपणाने ज्यावेळेला नदीचं पाणी पिऊन ज्यावेळेला पशुधन गावामध्ये प्रवेश करेल, पशुधन तृप्त आहे, संतुष्ट आहे, उत्तम स्थितीत आहे, आरोग्यपूर्ण पशुधन आमच्याकडे आहे, पुष्ट झालेलं उत्तम, त्यावेळेला विवाहाचा मुहूर्त आहे, गोरज मुहूर्त. धर्मसूत्रांनी या सगळ्या गोष्टी, आमचं अर्थकारण, आमचं समाजकारण, आमची ग्रामीण अर्थव्यवस्था, आमची अन्नापासून अर्थव्यवस्थेपर्यंतच्या आरोग्यापर्यंतच्या सगळ्या व्यवस्था एका सूत्रामध्ये गुंफून धर्मसूत्र आम्हाला हे शिकवत आहेत. लग्नाचे मंत्र म्हणताना तो गंगा सिंधू सरस्वतीचे यमुना म्हणतो. ते कशासाठी म्हणतो? जीवनदायिनी नद्यांचं स्मरण विवाह करताना असायला हवं याकरता म्हणतो. भगवान विष्णूंच्या कंठामध्ये धारण केलेली जी माळा आहे वैजयंती माला, त्याचं वर्णन तो करतो. आमच्या ईश्वरत्वाचं अधिष्ठान दिलंय विवाहाला आम्ही. विवाह फक्त स्त्री पुरुषांनी अय्याशी करण्याकरता एकत्र येणं नाही, हे मंगलसूत्र आहे. ज्या स्त्रीच्या गळ्यामध्ये जे मंगलसूत्र बांधायचं हा फक्त देह संबंध नाही आहे, शरीर संबंध नाही आहे, हे दोन मनांनी एकत्र नाही, दोन घराण्यांनी एकत्र नाही, सांस्कृतिक अधिष्ठान आहे त्याला, की आम्हाला उत्तम प्रजा हवी आहे, उत्तम संतती हवी आहे. या संस्कृतीची धरोहर, या संस्कृतीची परंपरा पुढे चालवणारी, अत्यंत चांगल्या पद्धतीने सुशील जगणारी, उत्तम आरोग्य असणारी अशी आम्हाला पुढची परंपरा चालवायची आहे. याकरता आम्ही एकत्र येतो आहोत, याकरता आम्ही विवाह करतो आहोत. हस्तबंध हा विधी आहे विवाहामध्ये. आणि या हस्तबंध विधीमध्ये ते पुजारी पंडित म्हणत असतात मंत्र आणि त्याला म्हणायला लावतात, म्हण तू. तो अर्थ समजून न घेता त्यांच्या मागोमाग म्हणतो. तो पुजारी सांगतो त्याला, धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी. धर्माच्या बाबतीमध्ये, अर्थाच्या बाबतीमध्ये, कुठल्याही कामनांच्या पूर्तीच्या बाबतीमध्ये माझ्या पत्नीचा विश्वासघात मी करणार नाही या पद्धतीचं वचन द्यायला लावतो. असं वचन जर प्रत्येकाने लग्नामध्ये दिलेलं, धर्मसूत्राने सांगितलेलं ते वचन जर पाळलं तर समाजामध्ये व्यभिचार होतील का? समाजाचं स्वास्थ्य बिघडेल का? आमच्या सर्व देवता, आमच्या भारतीय परंपरेमधल्या सगळ्या देवतांच्या हातामध्ये शस्त्र आहेत. सगळ्या देवतांच्या हातामध्ये शस्त्र आहेत. धनुष्य आहे, बाण आहे, अस्त्र आहेत, शस्त्र आहेत. महाकालीच्या हातात किती आहेत? महालक्ष्मीच्या हातात आहेत. प्रत्येक देवता आमच्या भारतीय परंपरेमध्ये एका एका जीवनाच्या क्षेत्राचं अत्यंत महत्त्वाचं प्रतिनिधित्व करते आणि त्याला ईश्वरी अधिष्ठान दिलेलं आहे. आम्ही आमच्या शस्त्रांचा वापर आमच्या देवतांनी कधी राक्षसांना मारण्याकरता केला आणि सज्जनांचं त्यांच्यापासून रक्षण करण्यासाठी केला. आमची धर्मसूत्र आम्हाला सांगतात, सद्रक्षणाय, सज्जनांच्या रक्षणाकरता, परित्राणाय साधूनाम, सज्जनांच्या रक्षणाकरता, विनाशायच्या दुष्कृताम, दुर्जनांना मारण्याकरता, धर्म संस्थापनार्थाय, धर्माची संस्थापना करण्याकरता, संभवामी युगे युगे, प्रत्येक युगामध्ये मी येईन. ईश्वर सर्वभूतानाम हृदयशे अर्जुन तिष्ठते. अरे ईश्वर प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. पहा ना तुम्ही, त्या मनुष्याच्या वर्तनावरून कळतं की तो पशुत्वाकडे चाललाय की ईश्वरत्वाकडे चाललेला आहे. मानवी देहामध्ये असताना तो पशुत्वाप्रमाणे वागू शकतो, ईश्वराप्रमाणे सुद्धा वागू शकतो. या दोन्ही प्रकारे वागणारा जो मनुष्य आहे त्याचं विश्लेषण आलेलं आहे धर्मसूत्रांमध्ये. धर्मसूत्र जीवनाचं कुठलंही क्षेत्र असं नाही की जे अस्पर्श ठेवलेलं आहे धर्मसूत्रांनी. प्रभू रामचंद्र वाल्मिकी रामायणामध्ये 100व्या सर्गामध्ये वनवासात पहिल्या टप्प्यावर असताना भरत ज्यावेळेला प्रभू रामचंद्रांना भेटीला येतो त्यावेळेला भरताचा आणि प्रभू रामचंद्रांचा 100व्या सर्गामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये एक संवाद आहे. त्या संवादामध्ये भरत आणि रामाची भेट झाल्यानंतर दशरथ राजाचं दुर्दैवी मृत्यू प्रभू रामचंद्रांच्या वियोगानंतर झाल्याची बातमी भरत देतो रामचंद्रांना. दोघांना वाईट वाटतं, विषण्णता येते, दोघांच्या डोळ्यात अश्रू येतात.
पण अचिंत्य घटना घडू शकतात नियतीच्या इच्छेने असं प्रभू रामचंद्र म्हणतात की नियतीचा उद्देश कळत नाही की असं का होतं, पण अशा घटना घडू शकतात. ते कधी कैकेयीला दोष देत नाहीत रामायणामध्ये, तिने जे काही केलं त्याकरता. त्यामागे एक सूत्रबद्ध रचना नियतीची आहे असं प्रभू रामचंद्र म्हणतात. ते भरताला असा प्रश्न विचारतात की राजा, आता तू राजा आहेस, कारण दशरथ राजा देवाघरी गेलेत आणि मी आणि लक्ष्मण इथे आहोत, म्हणजे राजा तू आहेस अयोध्येत आता. तो प्रभू रामचंद्र भरताला म्हणतात की रात्री निद्रेच्या अधीन होण्यापूर्वी शेवटचा विचार तुझ्या मनामध्ये कुठला येतो? राम या मनुष्याची देवत्वापर्यंत एकाच जन्मामध्ये उंचीची वाढली, इतका महान मनुष्य आम्ही समजतो आणि जाणतो, आमची श्रद्धा आहे. याचं कारण प्रभू रामचंद्रांची गुणवत्ता साध्या साध्या वचनांमधनं दिसते आपल्याला. भरत म्हणतो की कुठला विचार यायला हवा मनामध्ये उत्तरात्री निद्रेच्या अधीन होण्यापूर्वी? तर प्रभू रामचंद्र भरताला असं सांगतात की उत्तरात्री निद्रेच्या अधीन होण्यापूर्वी शेवटचा विचार राजा असलेल्या मनुष्याच्या मनामध्ये हा यायला हवा की राजकोष समृद्ध कसा करायचा, कारण राजकोष समृद्ध केल्याशिवाय न्यायावर नीतीवर आधारलेलं आणि वंचितांना न्याय देणारं व्यवस्था, प्रशासन, राज्य चालवता येत नाही. हे धर्मसूत्र सांगतायत प्रभू रामचंद्र. प्रशासन धर्मसूत्रांशी आमचं जोडलंय, आमची अर्थव्यवस्था धर्मसूत्रांशी जोडली आहे, आमची सामाजिक व्यवस्था धर्मसूत्रांशी जोडली आहे, आमची आरोग्य व्यवस्था वैद्य नारायण हरीपासून धर्मसूत्रांशी जोडलेली आहे. भारतातली एक व्यवस्था सांगा मला की ज्याच्यावर धर्मसूत्रांचा प्रभाव तुम्हाला दिसत नाही. म्हणून स्वामी विवेकानंद हे सगळं जाणून म्हणतात की भारतीय लोकांना अर्थशास्त्र शिकवायचं असेल, विज्ञान शिकवायचं असेल, तंत्रज्ञान शिकवायचं असेल तर ते धर्मसूत्रांच्या माध्यमातून शिकवलं तर भारतीय लोक ते फार चांगल्या पद्धतीने आत्मसात करतील. पाश्चिमात्य लोकांना धर्मसूत्र शिकवायचं असेल तर ते अर्थशास्त्राच्या माध्यमातून शिकवावं लागेल असं विवेकानंद गमतीने म्हणायचे. कारण त्यांची अर्थकारणामध्ये गती चालते, त्यांना विज्ञानामध्ये गती चालते, त्यांचा मेंदू तंत्रज्ञानामध्ये चांगला चालतो, धर्मसूत्रांमध्ये चालत नाही. पण धर्माची जर दृष्टी नसेल तर विज्ञान आंधळ आहे. धर्माची दृष्टी नसलेलं विज्ञान या जगामध्ये नाश करू शकेल असं गांधीजी म्हणतात. आणि धर्म या विज्ञानाशिवाय पांगळा आहे असेही म्हणतात. आम्हाला या दोन गोष्टींची एकत्र मांडणी करायची आहे, एकत्र जोडणी करायची आहे. आणि हे धर्मसूत्रांमधले वेगवेगळे सिद्धांत आम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्साहाने काम करायला, रसरसून काम करायला, प्रचंड श्रम करायला, बुद्धी कौशल्य वापरायला प्रेरित करणारे धर्मसंकल्प जे आहे, धर्मसूत्र जे आहे, ते दुर्दैवाने आम्ही विसरलोय. आळशीपणामध्ये जन्म चाललेला आहे आमचा. आपण फेकलेला कचरा उचलायला पाठीचा मणका, मेरुदंड तेवढा सुद्धा वागत नाही, असा वाकत नाही. आता आपण कचरा टाकावा आणि कोणीतरी ग्राम स्वच्छता अभियान करावं आणि कचरा आपण टाकलेला स्वच्छ करावा. गावातल्या गटारींमधली घाण कोणीतरी करावी, म्हणजे पुन्हा ते लोक घाण काढायला येतील, तोपर्यंत आम्ही गटारीमध्ये घाण करायला मोकळे आहोत. अशी एक विचित्र मानसिकता, रोगट मानसिकता आमच्या समाजात निर्माण झालेली आहे. धर्मसूत्र सांगतं तुम्ही जे पेराल तेच उगवतंय. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करण्याचा तुम्हाला अधिकार आहे, फलाचा अधिकार नाही असा याचा अर्थ नाही आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही कर्म केलं की कर्माचं फळ निश्चित झालं, त्याची चिंताच करू नका. तुम्ही विषवृक्ष लावला तर त्याला विषवृक्षाचीच फळं येणार आहेत, अमृताची फळं नाही येणार. बेईमानीचे संस्कार मुलांवर केले तर मुलं तोच मागच्या पानावरनं पुढे वहीमध्ये पान चालवेल. ज्या अनेक लोकांना टोप्या घालून स्वतःच्या मुलांकरता तुम्ही संपत्ती गोळा केली, ती मुलं तुम्हाला श्वासाची घरघर लागल्यानंतर तुमच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या नावाने जमिनीचे उतारे करण्याकरता अर्ज कशा पद्धतीने तलाठ्याकडे करायचे याची चिंता करायला लागतील. तुम्हाला घरघर लागली, बाप मेला तर फिकीर करणार नाहीत. तुम्ही जे पेरलं ते उगवतं. ज्ञानेश्वर माऊलींचे आणि तुकोबारायांचे फोटो लावावे याकरता त्यांच्या कुटुंबातलं कुणी आम्हाला आवाहन करायला, प्रेमाने सांगायला आलं नाही की का ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो जरा स्टेजवर लावाल का, तुकोबारायांचा लावाल का, शिवाजी राजांचा लावाल का, कोणी भोसले कुलामधले कोणी आले का तुम्हाला सांगायला कधी? इथून वाटतं आम्हाला आम्ही देणं लागतो यांचं काही, या महापुरुषांचं, त्यांचं कृतज्ञता त्यांच्याबद्दल आम्हाला वाटते, त्यांचं ऋण आमच्यावर आहे.
त्यांच्यामुळे आम्ही जीवन जगतो आहोत, त्यांच्यामुळे जीवनामध्ये आमची गाडी रस्त्यावरनं घसरलेली नाही आहे, त्यांच्यामुळे आम्ही नीतिमत्तेचं पालन करू, त्यांच्यामुळे सुखाचा श्वास घेऊ. या सगळ्या जाणीवेने त्यांच्याबद्दलच्या अपार कृतज्ञतेमुळे आम्हाला वाटतं की आमच्या घरात शिवाजीराजांचा फोटो असावा, आम्हाला वाटतं की आमच्या घरात ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी असावी, फोटो असावी, आम्हाला वाटतं की आम्हाला तुकोबारायांची गाथा हवी, समर्थांचा दासबोध हवा, त्याचं वाचन चिंतन मनन. कुणी सांगायला येत नाही आम्हाला, प्रचार आणि प्रसार करायला त्याची जरुरी नाही आहे. ये हृदयीचे ते हृदयी, संवादाविना ते जाऊ शकतं माऊली म्हणतात. धर्मसूत्र आम्हाला सांगतं की संवादाची सुद्धा जरुरी नाही. वैखरी वाणीमध्ये तुम्ही एका माणसाने दुसऱ्या माणसाची बोलण्याची जरुरी नाही. जसं मी व्याख्यान देतो आणि आपण ऐकता, ही ज्ञान ग्रहण करण्याची सगळ्यात निकृष्ट पातळी आहे, सगळ्यात खालची पातळी आहे. शब्द विण संवादू तुझे विण अनुवादू, शब्दाविना संवाद. ते बालक आईशी त्याचा जो संवाद आहे, त्या बाळाला बोलता येत नाही ना, त्याला डास चावला तरी ते रडतं, त्याला भूक लागली तरी रडतं, पोट दुखलं तरी ते रडतं. त्या माऊलीला कळतं शब्दाविना संवाद. ती माऊली अंतःकरणाने हृदयाशी संवाद ती माऊली कळते. संत समाजाशी तसा संवाद हृदयाने साधू शकतात. इतकी तरलता, इतकी भावावस्था, उच्च भावावस्था. कुणाचे दुःख पटकन कळावं आपल्याला आणि त्या दुःखाकरता आपण काहीतरी करावं, त्या दुःखाचं विमोचन करण्याकरता आपण काही करावं, हे धर्मसूत्र आम्हाला सांगतात. ही तरलता धर्मसूत्रांनी येते. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडन, दुसऱ्याला पीडा देणं हे पाप आहे, दुसऱ्यावर उपकार करणं, परोपकार करणं हे पुण्य आहे. ही जी मांडणी आहे, या मांडणीचं अधिष्ठानच ते. दुसऱ्याच्या दुःखाने डोळ्यामध्ये पटकन अश्रू येणं, दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपण सहभागी होणं, मत्सराचा यत्किंचित सुद्धा मनामध्ये लवलेश न होता, प्रतिक्रिया न होता. कोणाही जीवाचा ना घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ईश्वराचं पूजन नाही केलं ना तुम्ही, मंदिरात गेला नाही तरी हरकत नाही, कुणाचाही मत्सर तुमच्याकडनं घडू नये. कुणाचाही. कशासाठी मत्सर? आणि हे सगळे दुर्गुण जे मनाचे गुण दुर्गुण आहेत. आपले महाराजांनी काल केलेल्या कीर्तनामध्ये सगळं मनोबोधाबद्दल ते जे बोलत होते, त्यात हे सगळं आहे की हा बोध मनाला केलेला आहे, हे मनासाठी लिहिलं आहे. मन. आपण समाज बिघडला म्हणतो, म्हणजे टेबल खुर्च्या बिघडत नाहीत, इमारती बिघडत नाहीत, हे डायस बिघडत नाही, हा माईक बिघडत नाही, बिघडतो मनुष्य. मनुष्यातले दुर्गुण कशामुळे निर्माण होतात? त्याचं मन दुर्गुणांचं अनुसरण करतं. जिथे दोष आहे तिथेच औषध दिलं पाहिजे आहे, आणि ते औषध मनोबोधाच्या रूपाने समर्थ रामदासांनी दिलं. संतांनी त्यांच्या परंपरेमध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये एकच सूत्र, एकच सत्य, समाजाच्या, व्यक्तीच्या, राष्ट्राच्या, प्रकृतीच्या हिताचं सांगितलं आणि त्याकरता त्यांनी स्वतःचं जीवन व्यतीत केलं. कुठल्याही स्वार्थाचा त्यांना कधी स्पर्श नाही झाला. ज्या माऊलींनी आणि तुकाराम महाराजांनी जन्मात कधी संपत्तीचा पाठलाग केला नाही, त्यांच्या नावाचा जयघोष करत 12 लाख लोक आळंदी ते पंढरपूर दरवर्षी जातात. आणि मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे किमान 500-700 कोटी रुपयाची उलाढाल आषाढीच्या एका वारीत होते, कार्तिकीच्या वारीतली उलाढाल आणि वर्षभर ज्ञानेश्वरी पारायणांच्या रूपाने, तुकोबारायांच्या गाथेच्या पारायणाच्या रूपाने होणारी उलाढाल, त्याची गोळाबेरीज महाराष्ट्रात केली तर 1000 कोटी रुपयाच्या पुढे जाईल एका वर्षामध्ये. न बुडणाऱ्या बँकेमध्ये दरवर्षी 1000 कोटी रुपये जर व्याजाचे येऊन खर्च करायचे असतील समाजाच्या हिताकरता, तर किती हजार कोटी ठेवावे लागतील बँकेमध्ये. यापेक्षा जास्त दिगंत पुण्याई आमच्या संतांनी मागे ठेवली. त्यांच्या संपत्तीचं कुठलंही स्मरण न करता विष्णूंच्या पादपद्मी संपत्ती लक्ष्मी दाखवतात. त्याचं कारण हे की यांनी विष्णूंचे पाय घट्ट धरले म्हणून लक्ष्मी जी आहे ती दासीसारखी वागते तिथे. हे धर्मसूत्र आहे. संपत्तीचा अनिवार्य पाठलाग करण्याची मानसिकता जरुरी नाही आहे. आपलं जे कौशल्य आहे ते आपलं कौशल्य पणाला लावावं, अचाट बुद्धी चालवावी, अखंड श्रम करावे, समाजाला मला देता येण्यासारखं ते उत्कटतेने द्यावं, प्राण ओतून द्यावं. जे शिक्षक आहे त्यांनी प्राण ओतून शिकवावं विद्यार्थ्यांना, प्राध्यापक आहे त्यांनी प्राण ओतून शिकवावं. शेतकऱ्याने काळ्या आईची सेवा करताना तास पाहू नये, डोक्यावर सूर्य तळपतो आणि माझं डोकं तापतंय का बघू नये. त्याने काळ्या आईची सेवा करताना तिचं सुख आणि तिचं दुःख पाहावं. वनस्पतींची कोमेजलेली पानं त्याच्या डोळ्यामध्ये खुपली पाहिजे, ती पानं टवटवीत कशी होतील याकरता मी काय करू शकतो, याकरता त्याचा प्राण कासावीस व्हायला हवा. केलेल्या कर्माचं कर्मफलामध्ये रूपांतरण होत असतं. मातीचा स्पर्शच वर्षातनं 5-6 महिने जर होत नसेल तर ती भूमी, ती काळी आई आपल्याला न्याय देऊ शकणार नाही.
रोज काळ्या आईचा स्पर्श आपल्या पायाला, मातीचा स्पर्श आपल्या पायाला झाला पाहिजे आहे. आपल्या पशुधनाच्या व्यथा विवंचना आपल्याला कळला पाहिजे आहेत. त्यांच्यासाठी चारा निर्माण करण्याकरता, चरा उकरण निर्माण करण्याकरता गावाने एकत्र येऊन आमचं गायरान जंगलासारखं, वनासारखं पूर्वी होतं तसंच होईल असं केलं पाहिजे आहे. आपल्या घरातली गटारात जाणारी घाण जी आहे ती जिथल्या तिथे जमिनीत मुरून त्यावर बांबूची बेटं लावली पाहिजे आहेत. प्रत्येक घरामध्ये देशी गाय असायला हवी. त्या देशी गाईचं दूध तिच्या खोंडाला, तिच्या कालवडीला मिळून शिल्लक राहिलेलं थोडंसं दूध जे आहे ते आमच्या मुलाबाळांकरता, त्या दुधापासून ताक, दही लावायचं, त्यापासून ताक करायचं, ताकापासून लोणी घुसळून ते आमच्या मुलांना श्रीकृष्ण जसा लोणी खायचा तसं द्यायचं. पाव वडा देण्यापेक्षा लोणी देणं ऐश्वर्याचं लक्षण नाही का? यमाकडे रेडा दाखवतात, आम्ही म्हशी पाळतो, देशी गाई पाळत नाही. राम आणि कृष्णाचं पालन, त्यांच्या मार्गाचं अनुसरण न करता आम्ही यमाचं अनुसरण जर करायला लागलो आणि व्यवस्थेला घरघर जर लागली तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. अनुसरण महाजनो येन गतस्स पंथा, जे मोठे लोक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने त्यांचं अनुसरण आम्ही करायला हवं. या पद्धतीने धर्मसूत्र आपल्याला शिकवतात. यद्यद आचरती श्रेष्ठः तत्तदेव इतरे जनाः. श्रेष्ठ लोक, महान लोक, समाजातले मोठे लोक ज्या पद्धतीने जगतात त्या पद्धतीचं अनुसरण समाज करत असतो. आत्ता समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर मोठे लोक, शहाणे लोक, बुद्धिमान लोक, तत्वचिंतक लोक, प्रगल्भ लोक, ज्यांच्या बुद्धीने चकित होऊन जावं या पद्धतीची असाधारण अंतःप्रज्ञा जागृत झालेले लोक ज्या समाजात दिसत नाही, त्या समाजाने आपल्याच परंपरेतल्या साधू संत, सत्पुरुष, राष्ट्रपुरुष यांच्या चरित्राकडे बघून स्वतः कसं जगावं हे ठरवावं आणि त्या पद्धतीने जगून धर्मसूत्रांच्या आधाराने, धर्मसूत्रांच्या आश्रयाने, विवेकाने, संयमाने, प्रेमाने, श्रमाने, स्वतःचं निरीक्षण करण्यातनं, तटस्थ निरीक्षण करण्यातनं, या सगळ्या मार्गाने आपलं स्वतःचं जीवन परिपूर्ण करण्याकरता प्रत्येक मनुष्याने प्रयत्न करावा. मानवी जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही. पशुपक्ष्यांपासून, खनिजापासून मनुष्यापर्यंत अशी चढण चढत चढत मानवी देह आपल्याला आलेला आहे आणि मनुष्यापासून ईश्वरत्वापर्यंत वरची चढण आपल्याला चढायची आहे. ज्या वेळेला वरची चढण आपण चढायला लागतो त्यावेळेला श्वास कोंडायला लागतो. बघा, पाणी वर न्यायचं असेल ना तर श्रम पडतात. नुसता नळ सोडला की पाणी उताराच्या दिशेने, जडत्वाच्या दिशेने आपोआप जातं. आपली इंद्रिय, पृथ्वी तत्व आणि जलतत्व या दोन तत्वांचा मानवी शरीरावर प्रभाव असल्यामुळे स्वाभाविक आहे अधपतनाच्या दिशेने मनुष्य जातो. वरच्या दिशेने त्याला जर न्यायचं झालं, पायऱ्या चढायच्या झाल्या तर श्रम होतात, डोंगर चढायचं झालं तर श्रम होतात, एव्हरेस्ट चढायचा झाला तो प्राण कासावीस होतो, हृदय तडफडायला लागतं श्वास घेण्याकरता. जेवढ्या उंचीवर तुम्हाला जायचं आहे तेवढा त्रास तुम्हाला होतो, पण तेवढा त्रास सहन केल्यानंतर जेव्हा तुम्ही उंचावर गेलाय त्यावेळेला हे जग छोटंसं दिसतं तुम्हाला. अगदी ज्या जगामध्ये संपत्तीचा मी पाठलाग करत होतो, जी कार विकत घेण्याकरता मला घर लागली होती, ती कार देवगिरीच्या डोंगरावरनं रस्त्यावर लावलेली कार, रस्त्याच्या कडेला उभी केलेली, एका काड्यापेटीपेक्षा लहान दिसते. मग कळायला लागतं की मी मिळवलं ते उंचीवर गेल्यानंतर मला हे जग छोटं दिसतं, क्षुद्र दिसतं. तसं मनुष्य ज्या इंद्रियांच्या तडफडाटाच्या मागे, ज्या भोगांच्या तडफडाटाच्या मागे भरकटत 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 जातो, मनाच्या एका शांत आणि उत्तुंग स्थितीमध्ये, उन्नत स्थितीमध्ये आपण ज्या इंद्रियांनी ज्या भोगांचा पाठलाग केला ती किती क्षुद्र होती, किती निकृष्ट होती, किती क्षणभंगूर होती याची जाणीव आपल्याला होते. म्हणून महाजनो येन गतस्स पंथा, मोठे लोक ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने आपण जावं. स्वामी विवेकानंदांनी भारतीय तरुणांना दिलेला संदेश मी आपल्याला सांगतो आणि थांबतो. स्वामी विवेकानंद असं म्हणतात, तर सगळा तात्विक आधार आहे त्या सगळ्या गोष्टींना. ते म्हणतात ते आवाहन त्यांनी मूळ इंग्रजीमध्ये केलं होतं. ते म्हणतात, कम अप ओ लायन, सिंहाच्या छाव्यानं या. आपण सिंहाचे छावे आहोत. मेंढरासारखं ते म्हणतात, बेबे काय करता तुम्ही, मेंढर नाही आहात, तुम्ही सिंहाचे छावे आहात. तुमच्या गर्जनेने दणाणून जाईल हा सगळा परिसर. सिंहाचे छावे आहात, प्रत्यक्ष अमृताचे पुत्र आहात. ये चिल्ड्रन ऑफ इमॉर्टल ब्लिस, तुम्ही अमृताचे पुत्र आहात. प्रत्यक्ष ईश्वर तुमच्या हृदयामध्ये वास्तव्य करतोय. तुम्ही अमृताचे पुत्र आहात. मृत्यू तुम्हाला स्पर्श नाही करू शकत. पंचमहाभूतांचा देह जो आहे त्याला जन्म आणि मृत्यू आहे. तुम्हाला जन्म नाही, तुम्हाला मृत्यू नाही, तुम्हाला जरा नाही, तुम्हाला व्याधी नाही. याच्या पलीकडचं तुमचं रूप आहे. तुम्ही आत्मतत्व आहात. तुम्हाला सुख आणि दुःख स्पर्श करू शकत नाही. क्षुधा आणि तृष्णा ते तुम्हाला स्पर्श करू शकत नाहीत. याच्या पलीकडचं आत्मतत्व तुम्ही आहात ते जाणून घ्या. कम अप ओ लायन्स, स्टँड अप, बी स्ट्रॉंग, बी बोल्ड. ठामपणाने, धैर्याने उभे राहा स्वतःच्या पायावर. टेक होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन शोल्डर्स.
जबाबदाऱ्या टाळू नका, झटकू नका. याने हे केलं नाही म्हणून ते झालं, त्याने ते केलं नाही म्हणून ते झालं, मी जबाबदार कशालाच नाही, पण सगळ्यांवर टीका टिप्पणी मी करणार, असं चालणार नाही. ते म्हणतात टेक होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन शोल्डर्स. तुमच्या स्वतःच्या खांद्यावर. या देशामध्ये, या समाजामध्ये, जगामध्ये काही वाईट झालं तर ते माझ्यामुळे झालं असं मला वाटलं पाहिजे आणि मीच याचं उत्तर शोधेल, ही जबाबदारीची जाणीव आपल्या अंतःकरणात असली पाहिजे आहे. टेक होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन शोल्डर्स. लेट अस स्टॉप अननेसेसरी फ्रेटिंग्स अँड फ्युमिंग्स. बाष्पळ बडबड थांबवा ते म्हणतात. किती विषयांवर बाष्पळ बडबड आपण करत असतो. गावात कोण कुणाबरोबर पळून गेलं, कुणी कुणाचा बांध रेटला, कुणी काय केलं, कुणी काय केलं. 1760 भानगडी, आर्थिक भानगडी, उपद्व्याप, राजनीतीतला कचरा मेंदूमध्ये. हा मेंदू काही सार्वजनिक कचराकुंडी नाही आहे नको असलेल्या अनावश्यक गोष्टी ठासून 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 भरण्याकरता. ते म्हणतात बाष्पळ बडबड थांबवा. लेट अस स्टॉप अननेसेसरी फ्रेटिंग्स अँड फ्युमिंग्स. आय फॉर वन थरली बिलीव्ह. मला असा दृढ विश्वास वाटतो दॅट नो पॉवर इन द युनिवर्स. या विश्वामध्ये अशी एकही शक्ती नाही आहे विच कॅन विदहोल्ड एनी वन फ्रॉम एनिथिंग ही रिअली डिझर्व्स. आपल्या ध्येयापर्यंत पोचण्याकरता लागणारी सर्व शक्ती ईश्वराने तुमच्यात दिलेली आहे, ठासून भरलेली आहे. आपल्याला जाणीव नाही आहे त्याची. कशासाठी हताशेने याच्याकडे त्याच्याकडे त्याच्याकडे केविलवाण्या नजरेने आर्त आवाजामध्ये हाका मारतो आम्ही मदती करता. आम्ही इतरांना मदत करू शकतो असं सामर्थ्य प्रकृतीने आमच्या हृदयामध्ये दिलेलं आहे. आपलं स्वतःचं ध्येय आपण ठरवत असतो. आपली डेस्टिनी, आपलं ध्येय आपण ठरवत असतो आणि जसं आपण ठरवतो तसंच आपण होतो. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. धर्मातला, योगशास्त्रातला सिद्धांत आपल्या मनाची स्थिती हे आपल्या बंधनाचं, आपल्या मोक्षाचं, आपल्या स्वातंत्र्याचं, आपल्या पारतंत्र्याचं, आपल्या उत्कर्षाचं आणि आपल्या दयनीय अवस्थेचं एकमेव कारण आहे. त्याकरता इतर कुणालाही जबाबदार धरता येणार नाही. उद्धरेद आत्मनात्मानम. आपणच स्वतःचा उद्धार करायला हवा. धर्मसूत्र पराकोटीची स्वावलंबितता, पराकोटीचा आत्मविश्वास आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण करतात. या धर्मसूत्रांचं, या पद्धतीचं वाचन, चिंतन, मनन करून आपल्या रक्तामध्ये संस्काराच्या रूपाने धर्मसूत्र ज्यावेळेला घट्ट होतील त्यावेळेला धर्माकडे पाहण्याची आणि त्यामुळे जे तेज धर्माचं आपल्या चेहऱ्यावर दिसतंय ते एका व्यक्तीच्या नाही संपूर्ण समाजाच्या चेहऱ्यावर ते तेज प्रकाशमान होईल. आणि मग धर्मसूत्रांबद्दल बोलताना सैल जिभेने एकाही मनुष्याला मुदत संपलेली औषधाची गोळी धर्म आहे असं म्हणण्याचं धैर्य होणार नाही. धारयती इति धर्मः. आमचं धारण करतो तो धर्म आणि तो धर्म यतो धर्मस्ततो जयः. या पद्धतीचं धर्माचं विश्लेषण, जिथे धर्म आहे तिथेच विजय आहे असं अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्या संवादामध्ये भगवद्गीतेत शेवटच्या अध्यायात झालंय. आपल्या प्रत्येक जीवनामध्ये, आपल्या या जीवनामध्ये, आपल्या राष्ट्राच्या आत्ताच्या स्थितीमध्ये कितीही प्रकारची अरिष्ट या राष्ट्रावर आली तरीसुद्धा त्यांना आडवं पाडून आम्ही राष्ट्र म्हणून उभं राहू, निर्णायक रीतीने उभं राहू, तेजस्वितेला, तेजस्वितेच्या पराक्रमाच्या शिखरावर हे राष्ट्र नेऊ. यतो धर्मस्ततो जया. हा आमच्या वैयक्तिक जीवनातला या सगळ्या पद्धतीच्या सूत्रांवर आधारलेला वैयक्तिक धर्म जोपर्यंत अस्तंगत होत नाही तोपर्यंत आम्हाला भीती बाळगायची काही कारण नाही. 1200 वर्षाची आक्रमणं आम्ही पचवली, आणखीन पचवू आणि ताठ मानेने उभा राहून हा भगवा ध्वज फडकत राहील यात काही संदेह नाही. धर्म यतो धर्मस्ततो जया. धन्यवाद. श्रीराम समर्थ.